घोर अंधेरा छाए धरती पर, धम्म सूर्य की ओर चलो। सब रास्ते अपनाए सबने, अब चलो बुद्ध की ओर चलो। चलो चलो रे चलो चलो, चलो बुद्ध की ओर चलो। अपने विहारों की ओर चलो, अपने विहारों की ओर चलो, अपने विहारों की ओर चलो। चलो चलो रे चलो चलो, चलो बुद्ध की ओर चलो। चलो चलो रे चलो चलो, चलो बुद्ध की ओर चलो। बुद्धं शरणं। सर्वांनी उभं राहावं. साधुकार करा. साधू साधू साधू. टाळ्या वाजूया सगळ्यांनी जोरदार. पूजन भिक्खू संघाला विनंती की आपण हे स्थानापन्न व्हायचं आहे आणि आपण हा कार्यक्रम आपल्या उपस्थितीमध्ये आपल्या सुंदरशा भावनेतून, प्रज्ञाबलातून, मैत्रीबलातून आणि श्रद्धाबलातून धारण करणार आहोत. अतिशय दुर्लभ क्षण आपल्या जीवनामध्ये येणार आहे. आपण सर्वजण ज्या पुण्याच्या भावनेतून या ठिकाणी उपस्थित आहोत, तो पुढील पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत आदरणीय भिक्खू संघाच्या समोर आपण बसलेले आहोत याचं भान ठेवत आपल्या चित्तामध्ये सदैव धम्माची भावना उत्पन्न करून पूर्ण वेळ आपली वाणी, आपली काया आणि आपलं चित्त हे संपूर्ण धम्मशासनाला समर्पित करायचं आहे. काही क्षणातच भिक्खू संघाच्या वतीनं कार्यक्रमाचं उद्घाटन, आपल्या आदर्शांची पूजा वंदना आणि कार्यक्रमाचं उद्घाटन होईल. कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे, तेव्हा आपण काही क्षणातच कार्यक्रमाला सुरुवात करूया. स्वागत अध्यक्षाची आवश्यकता असते आणि निश्चित रूपाने स्वागत अध्यक्ष आदरणीय युवराजी मोरे साहेब हे तथागत भगवान बुद्धचा जो सन्मान आहे तो भिक्खू संघाने केला आहे. पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना पुष्प समर्पित करून महापुरुषांच्या विचाराचा ते सन्मान करते. कुठल्याही धम्म संस्काराला आणि धम्म परिषदेला संपन्न करत असताना अनादी काळापासून चालत आलेली परंपरा, शिलाचा शिष्टाचार, शिलाचा सन्मान आणि स्वतःच्या चित्ताला आपण परिशुद्ध करूया. तुम्हाला थोडंसं वाटत असेल की हॉल भरेल की नाही आहे. 2चा टाईम दिलेला आहे लोकांना, आता 2:17 झाले. आपल्याला माहीत आहे आपले लोक 3 वाजता येतात. फक्त आपण टायमाचे बांधील आहोत. निश्चित रूपाने धम्म हा विनयावर अवलंबून आहे आणि स्वतःच्या चित्तावर अवलंबून आहे. तर प्रथमतः आपण सर्वजण उपासक उपासिका ज्यांना याचना येत आहे त्यांनी याचना म्हणायची आहे. भिक्खू संघ आदरणीय पूज्यभंत विपश्यनाचार्य आपल्याला शील प्रत देतील. आपण सर्वांनी याचना म्हणण्यासाठी 1-2 उपासकांनी वर यायचं आहे. वंदामि भन्ते द्वारतयेनं कतं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतयेनं कतं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते. तृतीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतयेनं कतं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते. ओकास
त्रिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते तृतीयंपि ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते. सर्वांनी हात जोडायचे. या मां वदामि तं वदेत. भन्ते नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. 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 बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. शरणेन गमनं महापरिपुण्यं अहं अहं भन्ते पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेरयमज्जपमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेरयमज्जपमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. शिलेन सुगतियन्ति शिलेन भोगसम्पदा शिलेन निभूतियन्ति तस्मा शीलं विशोदय इमं तिसरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शिलं सम्पदेत. अहं भन्ते साधु 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 साधु. साधु. सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स.
सानुभावतो यक्षाने वदस्सन्ति भीषणं यं हि चैवानुयुजन्तु रत्तिन्दीवमतन्दितो सुखं सुपति सुतो च पापं किञ्चिन्न पश्यति एवमादिगुणोपेतं परितं तं भणामहे करणीयमथ कुशलेन यन्तं सन्तं पदं अभिसम्यच्च सकोजो च सुहुजो च सुवचो च समुदु नतिमानि सन्तुसको च सुवरो च अपकिचो च सल्लौकवती सन्तीन्द्रियो च निपको च अपगब्बो कुलेषु अननुगिद्धो न च खुदमचारे किञ्चिन्न विඤ्ञो परे उपवदयु सुखिनो वा खेमिनोऽन्तु सब्बे सत्ता भवन्तु सुखितत्ता एके क्षिपाणभूतथि तसा वा थावरा वा अन्वशेषा दीर्घा वा एव महन्ता वा मच्छिमा रसकाणुकथूला दिट्ठा वा एव दिट्ठा ये च दूरे वसन्ति दूरे भूता वा सम्भवेसि वा सब्बे सत्ता भवन्तु सुखितत्ता न परो परं निकुब्बेथ न्यातिमन्येत कथञ्चिन्न कञ्चि व्यारोसनापटिगसंज्ञानायमय्यस्य दुःखमिच्छया माता यथा नियं पुत्रमायुषा एकपुत्रमनुरक्षे एवंपि सर्वभूतेषु मानसं भावये अपरिमाणं मेतं च सर्वलोकस्मिन् मानसं भावये अपरिमाणं उद्धं अदोच तिर्यं च संवादं अवेरमसपत्तं तिष्ठं चरन्निसिन्नो वा शयानो वा यावतस्य विगतमिद्धो एतं सतिं अधिष्ठेय ब्रह्ममेतं विहारं इदमाहु दिष्ठं च अनुपगम्यशीलवादस्सनेन सम्पन्नो कामेषु विनयगेदं नहि जातु गब्बसेयं पुनरेतेति तेन सच्छवच्चेन सोत्थिते होतु सर्वदा एतेन सच्छवच्चेन सोत्थिते होतु सर्वदा एतेन सच्छवच्चेन सोत्थिते होतु सर्वदा। सब्बासि विसजातिनं दिव्यामन्ता गदं विय यं नासेति विसङ्गोरं शेषं चापि परिसयं अनाखेतं सब्बथ सब्बदा सब्बपाणिनं सब्बसोऽपि निवारेति परितं तं भणामहे विरूपख्ये हि मे मित्तं मित्तं एरापते हि मे छव्यापुते हि मे मित्तं मित्तं कर्णः गौतमके अपादके हि मे मित्तं मित्तं द्विपादके हि मे चतुपदे हि मे मित्तं मित्तं बहुपदे हि मे मामं अपादको हिंसि मामं हिंसि द्विपादको मामं चतुपदो हिंसि मामं हिंसि बहुपदो सब्बे सत्ता सब्बे पाणा सब्बे भूता च केवला सब्बे भद्राणि पश्यन्तु मा कञ्चि पापमागमा अपमानो बुद्धो अपमानो धम्मो अपमानो संगो पमाणवन्तानि सरिसपानि अहिविच्चिका सतपदी उन्नन्नाभि सर्वमूसिका कथा मे रक्षा कतं मे परितं पटिकमन्तु भूतानि सोऽहं नमो भगवतो नमो सत्तानं सम्मा सम्बुद्धानं यन्दो निमित्तं अवमङ्गलं च यो चामनापो सकुणस्य सद्दो
पापग्गहोदुसुपिनं अकन्तं बुद्धानुभावेन विनाशमेन्तु यन्दो निमित्तं अवमङ्गलं च योचामणापोसकुणस्य सद्दो पापग्गहोदुसुपिनं अकन्तं धम्मानुभावेन विनाशमेन्तु यन्दो निमित्तं अवमङ्गलं च योचामणापोसकुणस्य सद्दो पापग्गहोदुसुपिनं अकन्तं सङ्गानुभावेन विनाशमेन्तु। दुःखपत्ता च निदुःखा भयपत्ता च निर्भया शोकपत्ता च निशोका हन्तु सभ्ये पिपाणिनो यथावता च अम्मेहि सब्बतं पुण्यसम्पदं सभ्ये देवानुमोदन्तु सब्बसम्पत्तिसिद्धिया दानं ददन्तु श्रद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता हन्तु गच्छन्तु देवतागता सभ्ये बुद्धा बलपत्ता पच्चैकानं च यं बलम् अर्हन्तानं च तेजेन रक्षं वन्दामि सर्वसो महाकारुणिको नाथो हिताय सब्बपाणिनं पुरेत्वा पारमी सब्बापत्तो सम्बोधिमुत्तमम् एतेन सच्चवज्जेन सुथिते होतु सर्वदा जयन्तो बोधियामूले सख्यानं नन्दिवर्धनो एवमेव जयो होतु जयस्सु जयमङ्गले अपराजितपालङ्के शीर्षे पुतु विपुक्खले अभिषेके सर्वबुद्धानं अग्गपत्तोपमोदति सुनखतं सुमङ्गलं सुप्रभातं सुहुट्टितं सुखणो सुमुक्तो च सुइत्थं ब्रह्मचारिषु पदक्षिणं कायकम्मं वाचाकम्मं पदक्षिणं पदक्षिणं मनोकम्मं पणिधीते पदक्षिणे ते अत्थलद्धा सुखिता विरुळा बुद्धशासने अरोगा सुखिता होत स सभ्ये ज्ञातिभिः भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधम्मानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते। साधु साधू 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 तरीसुद्धा आपण एका चांगल्या संख्येने इथे उपस्थित दिसत आहात। भारतीय वेळेनुसार आपण 2ची वेळ दिली होती, पण काही उपासक थोडेसे उशिरा येत आहेत आणि आणखीन उपासक येणं सुरूच आहेत। परंतु जे उपासक अगोदरपासून या ठिकाणी बसलेले आहेत त्यांनी आपल्या जागेवर अतिशय शांत चित्ताने बसून घ्यायचे। आपली वेळ ही धम्माला दान करायची आहे। धम्म श्रवण कालो ही धम्म श्रवण करण्याची वेळ आहे, त्याची जाणीव आपण सर्वांनी ठेवायची आहे। आणि आपल्या समोर भिक्खू महासंघ या ठिकाणी उपस्थित आहेत। एवढ्या विशाल भिक्खू संघाच्या समोर आपण बसत असताना एवढ्या भिक्षू संघाचे आशीर्वाद आपल्या सर्वांना प्राप्त व्हावेत ही भावना आपल्या चित्तामध्ये उत्पन्न व्हावी आणि आपसातलं बोलणं आपण बंद करायचं आहे आणि शांत चित्ताने आपण बसून घ्यायचं। तर आज विशाल बौद्ध धम्म परिषद आणि संघदान हा कार्यक्रम या ठिकाणी भिक्षू प्रज्ञानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे आणि त्याचे आपण सर्वजण साक्षीदार होत आहोत। आजच्या या कार्यक्रमाला धम्ममंचकावरती विशेष रूपाने उपस्थित असलेले बदंत संघकीर्ती महातेरो विपश्यना आचार्य हे आपल्यामध्ये आहेत। हे आपल्यासोबत त्यांचे आशीर्वाद त्यांची मंगलमैत्री आपल्या सर्वांना प्रदान करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। तर मी मुंबई प्रदेश भिक्खू संघाच्या वतीनं भिक्षू प्रज्ञानंदजी महाथेरो जे काही या ठिकाणी उपस्थित आहेत
त्यांना विनंती करतो की आपण भिक्षू संघाच्या वतीनं आणि मुंबई प्रदेश उपासक उपासिकाच्या वतीनं, नवी मुंबई उपासक उपासकाच्या वतीनं भंते संघकीर्ती महाथेरो यांचं स्वागत करायचं आहे. लाईव्ह स्क्रीन ऑन करावी. संघ या उपस्थित असलेल्या सर्वांचंच शब्द सुमनाने आणि आपल्या सर्वांच्या श्रद्धा बलाने स्वागत करण्यात येत आहे. आणि आजच्या या सुंदरशा क्षणाचे साक्षीदार म्हणून आपल्या सर्वांना धम्माची धारा प्रवाहित व्हावी या उद्देशातून भिक्षू संघाचे आशीर्वाद धम्मदेसनेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना प्राप्त होणार आहेत. तेव्हा कार्यक्रमाची सुरुवात, उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. भिक्खू संघाचे स्वागतही या ठिकाणी झालेलं आहे. तेव्हा आपण धम्मदेसना श्रवण करण्यासाठी, धम्माची मार्गदर्शन करण्यासाठी मंचकावरती उपस्थित असलेले भंते आनंद रखितो यांना विनंती करतो की ते आपल्याला धम्मदेसना देतील. त्यांच्याबद्दल परिचय असा की त्यांनी श्रीलंका या देशामध्ये जाऊन धम्माचं पूर्ण ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि आज ते आपल्या भारतामध्ये एरुली या ठिकाणी काही दिवसापासून वास्तव्य करत आहेत. आणि आपलं पुण्यबल म्हणावं की आपल्या कार्यक्रमाला ते उपस्थित आहेत. तर आपण त्यांच्या मधुर वाणीतून धम्मदेसना श्रवण करणार आहोत. भिक्षू संघाच्या वतीनं आणि उपस्थित उपासक उपासिकेच्या वतीनं म्हणते आनंद यांना आपण विनंती करत आहोत की आपण आपल्या मधुर वाणीतून धम्मदेसना द्यावी. धम्म सवर्ण कालो अयं भदन्ता, धम्म सवर्ण कालो अयं भदन्ता, धम्म सवर्ण कालो अयं भदन्ता. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध व त्यांचा धम्म व त्यांचा संघ या त्रिवार वंदन. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून आजची जी धम्मदेशना आहे आणि उपस्थित जे सिनियर भिक्खूगण आहेत त्यांची परमिशन घेऊन आणि ते आता महाथेरो होण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत आणि महाथेरो झालेले आहेत. त्यांची जी दीक्षा आहे, त्यांची उपसंपदा आहे, ती उपसंपदा 17 डिसेंबरला झालेली आहे. 17 डिसेंबर आणि ह्या 17 डिसेंबरला त्यांना बरोबर जे महाथेरोची जी पदवी आहे ती पदवी प्राप्त होत आहे. आणि त्या पदवी प्राप्तीसाठी हा जो भिक्खू संघ आहे, हा भिक्खू संघ अनुमोदन करण्यासाठी निमंत्रित केला गेलेला आहे. आणि हा उपस्थित भिक्खू संघ त्यांच्या महाथेरो ह्या पदवीसाठी अनुमोदन करणार आहे. तर बेसिकली हे जे भिक्खू संघ आहे आणि भिक्खू संघाची जी सिनियरिटी आहे ती कशाप्रमाणे होत असते त्याच्याबद्दल थोडंसं माहिती करून घेणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे भिक्खू संघामध्ये उपसंपदा प्राप्त करतो तो 20 वर्षाचा भिक्खू असतो. 20 वर्षानंतर जो व्यक्ती आहे, जो कॅन्डिडेट आहे, त्याला भिक्खू बनण्यासाठी तयार व्हावं लागतं आणि तो तयारी करून तो भिक्खू संघामध्ये सामील होत असतो आणि उपसंपदा प्राप्त करत असतो. उपसंपदा प्राप्त केल्यानंतर त्याचे जे शिक्षक असतात त्या शिक्षकांच्या हाताखाली त्याला 5 वर्ष त्याला निस्सय्य म्हणतात. आणि त्याला त्या 5 वर्ष एका शिक्षकांच्या हाताखाली त्याला आपली जी दिनचर्या आहे ती दिनचर्या प्रॅक्टिस करावी लागते. आणि ही जी दिनचर्या प्रॅक्टिस करत असताना ते जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांचं सगळं काम त्याला करावं लागत असतं. की ज्याप्रमाणे शिक्षक सकाळी झोपेतून उठतात तर त्याप्रमाणे त्यांना टूथब्रश देणं आवश्यक असतं.
जर तिथे टॉयलेट बाथरूम असतील तर तिथे पाणी भरून ठेवणं आवश्यक असतं. आणि चारिकेला निघण्याच्या अगोदर त्या शिक्षकांचं चिवर तयार करणं आवश्यक असतं. त्यांचं जे भिक्षापात्र आहे ते भिक्षापात्र तयार करणं आवश्यक असतं. आणि अशा प्रकारे तो जो शिष्य असतो, जो 1 वर्षाचा उपसंपदा असेल किंवा नवीन भिक्षू असेल, तो भिक्षू त्याप्रमाणे आपले जे शिक्षक आहेत, आपले जे धम्मगुरू आहेत, त्यांची तो सेवा करत असतो. आणि त्याप्रमाणे तो जो चारिकेला निघत असतो, तर चारिकेला निघत असताना आपले जे गुरु आहेत त्यांचं जे भिक्षापात्र आहे ते वेशीपर्यंत घेऊन जात असतो. आणि वेशीपर्यंत घेऊन गेल्यानंतर वेशीवरनं ते आपले जे गुरु आहेत त्यांना तो भिक्षापात्र देत असतो. आणि त्याप्रमाणे त्या गुरूंच्या मागे चालत चालत तो आपली चारिका करत असतो. आणि त्याच्यानंतर मग ती चारिका संपल्यानंतर तो जो आहे, जो शिष्य आहे, तो आपल्या गुरुची जे भिक्षापात्र आहे ते भिक्षापात्र घेतो आणि गुरुच्या पहिले विहारात पोचत असतो. आणि विहारात पोचल्यानंतर ते जे भिक्षापात्र आहे ते भगवान बुद्धांच्या मूर्तीच्या समोर ठेवलं जातं. आणि त्याच्यानंतर तो आपले जे गुरु आहेत त्या गुरूंसाठी गरम पाणी, मसाज करण्यासाठी थोडंसं तेल, अशा प्रकारे तो जो शिष्य आहे तो शिष्य त्या गुरूंच्या आगमनानंतर त्यांचे पाय धुत असतो, त्यांना मसाज करत असतो. आणि त्याच्यानंतर त्यांचं जे चिवर आहे ते चिवर वाळत घालत असतो. त्याप्रमाणे हे जे जेव्हा भिक्षूंची उपसंपदा होते तेव्हा उपसंपदा झाल्यानंतर त्याचे जे कर्तव्य आहेत, आपले जे गुरु असतात त्याच्याप्रती ते गुरुचे कर्तव्य करावे लागतात. अशा प्रकारे 5 वर्ष तो आपल्या गुरूंचे कर्तव्य करत असतो. आणि त्याप्रमाणे गुरु त्याला शिकवत असतात. आणि त्याच्या ज्या चुका होत असतात त्या चुकांना ते नेहमी सुधरत असतात. आणि त्यानंतर 5 वर्षानंतर हा निस्सय फ्री होतो. आणि निस्सय म्हणजे त्यांचं आश्रय घेणं, आणि त्या आश्रयातून तो भिक्षू फ्री होतो. आणि 5 वर्षानंतर तो स्वतःहून चारिका करायला किंवा बाहेर फिरायला उपलब्ध होत असतो किंवा तो क्वालिफाय होत असतो. आणि त्याप्रमाणे हे जे 5 वर्ष आहेत ते 5 वर्ष त्याच्या आयुष्यातले फार महत्त्वपूर्ण असतात. त्याला आश्रय घ्यावा लागतो आपल्या गुरुजनांचा. आणि त्याच्यानंतर मग तो जेव्हा 10 वर्षाचा भिक्खू होतो, 10 वर्षावासाचा भिक्खू होतो, तर भिक्खूंचं वय जे आहे ते वर्षावासाने मोजल्या जातं. आणि प्रत्येक वर्षावास हा त्याचं सिनियरिटीचं द्योतक असतं. आणि तो जेव्हा 10 वर्षाचा होतो तेव्हा तो थेरो बनत असतो. आणि तो थेरो बनल्यानंतर त्याला परत मीन्स जी अभ्यास आहे, सुत्त असेल, विनयपिटक असेल, तर मीन्स पतिमोक्ष असेल, तर जसं की भिक्खू पतिमोक्ष आणि भिक्खुणी पतिमोक्ष त्याला मुखोद्गत करावं लागतं. आणि तेव्हा तो थेरो बनत असतो. आणि त्याच्यानंतर मग तो महाथेरो बनत असतो. आणि महाथेरो त्याचे जे 20 वर्षावास आहेत ते 20 वर्षावास पूर्ण झाल्यानंतर तो महाथेरो बनत असतो. आणि महाथेरो बनल्यानंतर तो जो आहे तो एक जो गुरुजनांच्या पंक्तीत तो जाऊन बसतो. आणि हे जे महाथेरो आहेत, महाथेरो बुद्ध शासनामध्ये फार कमी होत असतात. कारण की बुद्ध शासनामध्ये त्यांचं स्वतःचं आयुष्य मिळून आणि हे 20 वर्षाचं आयुष्य मिळून तर त्यांचं आयुष्य जवळजवळ 40चं झालं असतं जर ते योग्य वयात भिक्षू झाले असतील. आणि ते जर उशिरा भिक्षू झाले असतील तर त्यांच्या वयामध्ये 20 वर्षांची वाढ झालेली असते. आणि त्याप्रमाणे ते भिक्षू झालेले असतात. आणि त्याप्रमाणे मग हे जे महाथेरो आहेत हे बुद्ध शासनासाठी एक खूप मोठा ॲडव्हान्टेज असतं. आणि बुद्ध शासनासाठी त्यांचे जे प्रयत्न आहेत, जे बुद्ध शासनाची वाढ आहे ती वाढ करण्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागत असतात. आणि आपलं जे शील आहे ते शील पण अबाधित ठेवून त्यांना हे जे कार्य आहे ते कार्य करावं लागत असतं. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप कमी सीमा आहेत. आणि त्या सीमा असल्यामुळे त्या सीमेमध्ये जेव्हा भिक्खूंची उपसंपदा होत असते तेव्हा ते उपसंपदा असताना हे जे महाथेरो आहेत, महाथेरो हे जे आहे उपाध्याय म्हणजे जे टीचर आहेत ते टीचर बनून त्या भिक्षूंना ऑर्डिनेशन किंवा मीन्स त्यांना उपसंपदा देत असतात. आणि त्यामुळे हे जे भिक्खू संघ आहे, हा भिक्खू संघची जी संख्या आहे ती वाढीस लागत असते. आणि त्यामुळे
असे बरेचसे जे भिक्खू आहेत, जे महाथेरो आहेत, तर त्या आणि आजच्या दिवस जे भिक्खू महाथेरो झालेले असतील त्या सगळ्या भिक्खूंचं अनुमोदन करत आणि भिक्खू संघाच्या वतीने त्यांना कॉंग्रॅच्युलेशन करत आणि त्यांचे जे महाथेरो जी पदवी त्यांना प्राप्त झालेली आहे त्याचं अनुमोदन करत आजची जी माझी धम्मदेशना आहे मी इथे थांबवतो. सब्बे बुद्धा बलपत्ता पच्चैकानंच यंग बलं अर्हंतानंच तेजेन रखं बंदामि सब्बसो. साधु साधु साधु. माँ मिट्टी से पूछो कोई कन कन में यह बुद्ध मिलेगा. हा त्यांच्या उपसंपदेच्या सिनरिटीप्रमाणे समोर आणि आजूबाजूला बसत असतो. उपासकांना असं वाटू नये की काही भिक्षू आता नवीन आले आणि बाकीच्यांना मागे केले. हा संघाचा एक सन्मान आहे. भिक्षू हा वयाने मोठा नसून तो उपसंपदेने मोठा असतो आणि जे भिक्षू उपसंपदेत मोठे असतात तो उपसंपदेने लहान असणारे भिक्षू त्यांना सन्मान म्हणून त्यांना समोरचं आसन देत असतात. ज्या पद्धतीने ही समोरची लाईन आपण भिक्खू संघासाठी खाली केली त्याच पद्धतीने समोर बसलेल्या स्टेजवर बसलेले भिक्षू आपल्यापेक्षा उपसंपदेने वरिष्ठ भिक्षू आल्यानंतर त्यांना बसण्याची जागा देत असतात. हा एक सन्मानाचा भाग आहे, आपण सर्वांनी समजून घ्यावा. भिक्खू प्रज्ञानंद थेरो, उपाध्यक्ष भिक्खू संघ मुंबई. आजचा हा कार्यक्रम खरोखरच भंतेजीने भव्य दिव्य असे हॅलो हॅलो आजचे विशाल बौद्ध धम्म परिषद आहे. या धम्म परिषदमध्ये भिक्खू आणि भिक्खुनींना समानतेने समता प्रस्थापित करून या ठिकाणी निमंत्रण केलेलं आहे. भगवान बुद्धाचा धम्म 4 खांबावर आधारित आहे. भिक्खू संघ आणि भिक्खुनी संघ, उपासक आणि उपासिका संघ. उपासिकांनो आणि उपासिकांनो, भंतेजींना 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आमच्या समोरचेच भंतेजी प्रज्ञानंद यांचा फार मोठा कोकणापासून प्रचार प्रसार असा दौरा त्यांनी केलेला आहे. आयुष्याची 20 वर्ष घालवणं म्हणजे काही साधं काम नाही आहे, कारण आम्ही अनुभवलेलं आहे. याच्यात सुख किती आहे, याच्यात दुःख किती आहे, लोकांची बोलणी किती असतात, चांगलं किती असतं, वाईट किती असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींना सामोरे जाऊन भंतेजीने 20 वर्ष पूर्ण केलेली आहेत. भंतेजींनी प्रथमच चांगला उपदेश केला की भिक्खू संघ यांची सिनियरिटी कशी असावी, भिक्खू कसा होतो, किती वर्षांनी होतो, भिक्खूची उपसंपदा किती वर्षांनी होते, आणि खाली उपसंपदा केली म्हणजे त्याचा काही फायदा नाही. उपसंपदा म्हणजे लोकांना असं वाटतं की मी उपसंपदा केली का मला पुढं बसता येईल, मला कोणतरी भिक्खू म्हणाल किंवा मला कोणतरी भिक्खुनी म्हणाल, परंतु त्याच्या पाठीमागचा उद्देश फार मोठा असतो. एकदा भिक्खू झाला आहे, त्याची उपसंपदा झाली, त्या उपसंपत्तीची सुद्धा सीमा असते. आणि हा जेव्हा भिक्खू किंवा भिक्षुनी जेव्हा सामनेर अवस्थेमध्ये असतात तेव्हा ते आपल्या गुरुच्या सान्निध्यात असून गुरुजवळ शिक्षण घेत असतात. आणि गुरुला सुद्धा माहीत पडलं पाहिजे की माझा शिष्य आता उपसंपदेत पात्र आहे, आणि शिष्याला सुद्धा असं वाटलं पाहिजे की मी सुद्धा आता उपसंपदा घेऊ इच्छितो, कारण मी सुद्धा थोडा परिपूर्ण झालेला आहे. परिपूर्ण नाही तरी थोडा तरी मी झालेला आहे. आणि मग ती उपसंपदा होते. उपसंपदा नुसती होऊन काहीच कामाचं नाही, परंतु उपसंपदा झाल्याच्या नंतर त्याला पाठीमुख असतं. भिक्खुनी पाठीमुख आणि भिक्खू पाठीमुख. ह्या अमावस्या आणि पौर्णिमेला हे करावंच लागतं. आणि हे जर आपल्यातून सुटलं तर आपल्याला कसं तरी वाटतं की आपण आज पाठीमुख केलेलं नाही, अमावस्या आहे, पौर्णिमा आहे, किंवा आम्ही आपत्तीदेशना केली नाही, आमच्याकडून काहीतरी गलती झालेली आहे, हे सुद्धा आपल्याला
सर्वांना माहीत असलं पाहिजे. म्हणून पातिमोक्ष हा विधी आपल्याला बौद्ध भिक्खू आणि बौद्ध भिक्खूनी झाल्याच्या नंतर आपल्याला लागू असतो. उपासक उपासकांना सुद्धा तुम्हाला सुद्धा कर्तव्य आहेत. जशी भिक्षूंना आहेत तशी तुम्हाला सुद्धा आहेत. विनय म्हणजे शिस्त आहे, विनय म्हणजे नियम आहेत, तसं तुम्हाला सुद्धा दिलेलं आहे. तुम्ही सुद्धा नियमाने वागलं पाहिजे आणि नियमानेच राहिलं पाहिजे. 25 वर्षाचा कालावधी सांगून गेलं. पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, अष्टमी आहे, आज आपलं बौद्धांचं सण आहेत, आंबेडकर जयंती आहे, बुद्ध जयंती आहे. बुद्ध जयंती तर आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप कमी प्रमाणात होते. सम्राट अशोक तर एकदा डोक्यावर घ्यायचा, परत दुसऱ्या वर्षी त्याला काहीच नाही. परंतु हे सर्व आपण कार्य करत होतो, परंतु हे मागं आणण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. उपासक आणि उपासिकांनी सुद्धा शिकलं पाहिजे. कारण आपण काय शिकलं पाहिजे, बौद्ध धम्म आपण कसा शिकला पाहिजे. एक दिवस कार्यक्रम असला आणि आपण बौद्ध भिक्षूंच्या पायावर किंवा त्यांच्या हातामध्ये फुलं देऊन आपलं काम संपत नाही. यांची काळजी आपण घेतली पाहिजे. जेव्हा बौद्ध भिक्षू हा घरातून बाहेर पडतो, आपले आईवडील सोडतो, आपले भावंड सोडतो, आपलं घर सोडतो, त्यावेळेस तुमच्यावर अवलंबून असतो. मग तुम्ही त्यांना औषध दिलं पाहिजे, तुम्ही त्यांना भोजन दिलं पाहिजे, तुम्ही त्यांची सेवा केली पाहिजे. जसं तुम्ही तुमच्या नातेवाईकांना दिवस रात्र फोन करता, भाजी काय बनवली तरी तुम्ही सांगता, खाल्लं काय ते तरी तुम्ही सांगता. परंतु भिक्षू संघाला सुद्धा आपण विचारपूस केलं पाहिजे, भंतेजी तुम्ही कुठे आहात, तुम्ही जेवलात का, आम्ही आणू का किंवा व्यवस्था करू का, हे सुद्धा आपण विचारलं पाहिजे भिक्षू संघाला किंवा भिक्षुनी संघाला. बौद्ध धम्माचा जर प्रचार प्रसार करायचा असेल आणि बौद्ध धम्म जर टिकवायचा असेल तर बौद्ध भिक्षू आणि बौद्ध भिक्षुनीशिवाय काही पर्याय नाही. बौद्ध भिक्षुनीसुद्धा झाल्या पाहिजेत आणि बौद्ध भिक्खूसुद्धा झालं पाहिजेत. सम्राट अशोकाचा आदर्श घेतला पाहिजे जयंत्या करून, पण आम्ही सम्राट अशोकाचं काय अनुकरण करत आहोत, त्यांचा आदर्श काय करत आहोत. निदान 1 वर्षासाठी सुद्धा आपल्याला आपला मुलगा बौद्ध भिक्षू बनवला पाहिजे, बौद्ध भिक्षुनी बनवल्या पाहिजेत. किती तुम्ही शिकलात, परंतु बौद्ध भिक्षू किंवा बौद्ध भिक्षुनी बनवणं हे फार मोठ्या काळाची गरज आहे. चिंता असते की बौद्ध भिक्षुनी आणि बौद्ध भिक्षू ह्याच्या पुढे काय, ह्याच्या पुढं कोण भिक्षू होऊ शकतो, ह्याच्या पुढे कोण भिक्षुनी होऊ शकते, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. गेल्या सप्टेंबरमध्ये या ठिकाणी बौद्ध भिक्खुनींचा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यक्रम आयोजित झाला. तुम्ही सर्वच या ठिकाणी होतात. महाप्रजापतीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला होता की महाप्रजापतीच्या कार्यक्रमासाठी सुद्धा बऱ्याचशा महिला आणि 40 ते 50 भिक्षुनी या ठिकाणी उपस्थित होत्या. नेतृत्व आम्हीच त्या ठिकाणी केलेलं होतं. महिलांना सुद्धा लक्षात असलं पाहिजे की महाप्रजापती एक चांगल्या घराण्यातली स्त्री होती. सर्व काय होतं, परंतु तिने बौद्ध भिक्षुनीचं नेतृत्व कशासाठी केलं, निब्बाणाच्या मार्गाला गेली. यशोधरा हिला सुद्धा सर्व सुख होती. जरी सिद्धार्थ गौतमांनी घर सोडलं, बुद्धत्व प्राप्त केलं, तरीसुद्धा सर्व सुख होती. परंतु तिने सुद्धा कशासाठी घर सोडलं, कशासाठी बौद्ध भिक्षुनी झाली. आणि हा इतिहास आपल्याला जिवंत ठेवायचा आहे तर महिलांनी पुढं आलं पाहिजे. आता सुरुवात झालेली आहे की 10 दिवस व्हायचं आणि 10 दिवस कधी संपतात आणि मग आमचं चिवर काढा, आम्हाला जाऊ द्या. परंतु 10 दिवसातनं आपली प्रगती झाली पाहिजे, आपली मनाची चेतना निर्माण झाली पाहिजे. मी कशासाठी परत घरी जाऊ, कशासाठी परत त्या दुःखामध्ये मी जाऊ. आणि हे चांगलं जीवन मी स्वीकारलेलं आहे 10 दिवसासाठी, मी का राहू शकत नाही. तर हे 10 दिवसाचं सुद्धा जे चाललेलं आहे ते सुद्धा चांगलं पण आहे, परंतु त्याच्यातून सुद्धा आपण पुढे जाण्याचा आणि भिक्षुनी संघ निर्माण करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. सर्व उपासकांना सुद्धा तीच विनंती आहे, आपला मुलगा 1-1 वर्षासाठी 2-2 वर्षासाठी सुद्धा आपण भिक्षू संघात दिला पाहिजे. कारण त्यांनासुद्धा समजलं पाहिजे की बौद्ध भिक्षू का आहे, बौद्ध भिक्षूचं जीवन का आहे, हे त्यांनासुद्धा समजलं पाहिजे. आणि महिलांनासुद्धा तसं समजलं पाहिजे. महाप्रजापती पूर्व 1,00,000 कल्पपूर्व, तिचा जन्म व्हायच्या अगोदर 1,00,000 कल्पपूर्व ती एक मोठी दासी होती आणि तिच्या हातामध्ये 500
दासी होत्या. म्हणजे प्रमुख तिने दासीचं प्रमुख नेतृत्व पहिलं केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर तिचा जन्म झाला. पच्छक बुद्धाची पूजा केल्याच्या नंतर, सेवा केल्याच्या नंतर एवढा चांगला जन्म झाला देहदान नगरीमध्ये. शुद्धोधनाची ती पत्नी झाली आणि शेवटीसुद्धा घरदार त्यागून जेव्हा शुद्धोधनाच्या कुळातील सर्व लोक भिक्षू झाले आणि मग ह्या महिलांनीसुद्धा विचार केला आणि त्यांनीसुद्धा भिक्षुणी संघात प्रवेश केला. त्याच तिच्या समवेतसुद्धा 500 भिक्षुणी होत्या, 500 महिला होत्या आणि 500 महिलांना भगवान बुद्धांनी भिक्षुणीची दीक्षा दिली. भगवान बुद्धांनी महाप्रजापतीला 8 गुरुधर्म दिलं. 8 गुरुधर्माचा स्वीकार केला. हीच तिची उपसंपदा झाली की महाप्रजापतीने 8 गुरुधर्म स्वीकारलेले आहेत आणि 8 गुरुधर्म स्वीकारल्याच्या नंतर हीच तिची उपसंपदा झाली, तरी ती भिक्षुणी झाली. म्हणून भगवान बुद्धा जेव्हा भिक्षुणी 500 भिक्षुणींना भिक्षू लोकांनी दीक्षा दिली, त्यांना भिक्षुणी बनवल्या आणि परत त्यांनी आरोप लावला की महाप्रजापतीची उपसंपदा झाली नाही. परंतु भगवान बुद्धांकडे जेव्हा तक्रार गेली तेव्हा भगवान बुद्ध म्हटले की 8 गुरुधर्म महाप्रजापतीने स्वीकारलेले आहेत, हीच तिची उपसंपदा आहे, मी तिचा उपाध्याय आहे आणि मी तिचा गुरु आहे. भगवान बुद्धांनी महिलांना समानतेचा अधिकार दिला. भिक्खू संघ आणि भिक्षुणी संघ हे भगवान बुद्धांनी दिला आणि ह्याच्यावरच बाबासाहेब आंबेडकरांनी 22 ते 23 वर्षे तब्बल भगवान बुद्धांच्या धम्माचा अभ्यास करून बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला. बुद्ध आणि धम्म हा लिहिला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा संविधान लिहिलं, घटना लिहिली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा महिलांना समानतेचा अधिकार दिला. महिलांना खच्चीकरण करणं हे काम बाबासाहेबांना योग्य तर नाही आहे. कालच एका कार्यक्रमामध्ये मी बघितलं, तुम्हाला सर्वांना बौद्ध लोकांना माहीत असेल की होम हवन करत असताना फक्त ब्राह्मणांनी करायचं असतं. कुणी? ब्राह्मणांनीच होम हवन करायचं असतं, त्याच्यात महिलांनी पुढं जायचं नाही. चांगला रस घेतला घटनेचा, संविधानाचा, की महिला बसल्या हवन करण्यासाठी. मी प्रत्यक्ष त्या कार्यक्रमात होती की महिला हवन करण्यासाठी बसल्या, की एवढी प्रगती हिंदू धर्माने केली की ज्या ठिकाणी ब्राह्मण हवन करतात, होम हवन करतात, त्या ठिकाणी महिला होम हवन करायला बसल्या. म्हणजे संविधानाचा रस घेतला का नाही? बाकी तुम्ही बोंबलत राहा, संविधानासाठी तुम्ही बोंबलत राहा, पण संविधान काय आहे हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे ना. संविधान आपण वाचलं पाहिजे, संविधानाचा नियम आपल्याला समजलं पाहिजे. बाबासाहेबांनी याच्यामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे ज्याला माहीत नाही तोच संविधान म्हणतो, तोच भानगडी करायला जातो. पण त्याच्यातलं वाचन करा म्हणजे आपल्याला समजेल की संविधान काय आहे ते. की लोकांनी चोरलं, लोकांनी पुढे आणले नाही, आपण फक्त डोक्यावर नाचवलं. बुद्ध आणि धम्म याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी फक्त सारांश टाकलेला आहे. तो सुद्धा आपण किती वर्ष वाचतो, परंतु एखाद्याला विचारलं त्याला माहीत नसतं. भिक्षूच्या सान्निध्यात राहतो तरी आम्ही म्हणतो आदिवासी तू न म्हणते भोजन परिकंपित. म्हणून आमची उपासिका म्हणते मी काय आदिवासी नाही आहे, मी आदिवासी नाही. जी भिक्षूंच्या सान्निध्यात राहते ती म्हणते मी आदिवासी नाही आहे. 10 दिवसाची शिबिर केलेली, सतीपठण केलेलं, परत नाही बोलायला लागतं आदिवासी तू न म्हणते, परत म्हणते मी आदिवासी नाही आहे. मग विपश्यना करून तरी काय फायदा आहे तुमचा? विपश्यनासाठी कशासाठी तुम्ही जाता? तुम्ही विपश्यना जर 1-2 न सतीपठण झालं तर तुमच्या अंगामध्ये शहारे जर आले नाही तर किती विपश्यना तुम्ही करा 10 दिवसाची. मग ह्या जर गोष्टी आपल्याला कळत नाही तर आपण कोणत्या मार्गाने चाललेत आहोत? साऱ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत आणि नेमकं आपण बौद्ध धम्माच्या मार्गाने चाललं पाहिजे. भिक्षू संघाच्या सतत तुम्ही सान्निध्यात असलं पाहिजे, सतत. जशी तुमच्या मुलांसाठी, मुलींसाठी किंवा तुमच्या नातेवाईकासाठी, तशा भिक्षू संघाच्या सुद्धा सान्निध्यात असलं पाहिजे की तुम्ही कसे आहात, तुम्ही काय करत आहात, तुमची तब्येत कशी आहे. हे जर तुम्ही विचारलं नाही तर त्यांना आपल्या आईवडिलांची आठवण येते, त्यांना आपल्या घराची आठवण येते. कारण आम्ही आमच्या घरात असतो तर आम्हाला कोणीतरी विचारपूस केली असती.
ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आणि आम्ही एक साथ जर आपण जवळचं नातं केलं तर आपल्या बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार होऊ शकतो. मी जास्त बोलत नाही, मला बोलण्याची संधी दिली, मी बोलणारच नव्हती, मी फक्त भंतेजींचं स्वागत आणि मंगलमैत्री देण्यासाठी आलेली, परंतु त्यांनी मला बोलायला लावली. धन्यवाद भंतेजी. सर्वांचं मंगल आणि कल्याण हो, सर्वांना आरोग्य लाभो आणि सर्व बौद्ध उपासक उपासिका धार्मिक बनवून भंतेजींनाही वंदन करून मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवित आहे. करनिमित्त सुत्तामध्ये सांगितल्याप्रमाणे माता यथा नियंग पुत्तंग आयुषा एक पुत्तंग मनोरखे. भगवान बुद्ध सांगतात की ज्या प्रकारे माता पिता एकुलत्या एक मुलावर प्रेम करतात त्याचप्रमाणे धम्मावर सुद्धा आपण प्रेम केलं पाहिजे. आपण स्वतः भिक्षू बनवू शकत नाही तर आपल्या मुलाला आपण भिक्षू बनवलं पाहिजे. परंतु शोकांतिका अशी आहे की ज्यांना आपण जन्म देतो जशी जशी ती मुलं मोठी होतात तशी तशी ती मातापितांपासून दुरावली जातात आणि मातापितांचं ऐकत नाहीत. बऱ्याच लोकांची इच्छा असते की आपल्या मुलाने भिक्षू बनावं, परंतु कोणत्या मुलाने भिक्षू बनावं की जो मुलगा मस्तीखोर असतो, जो मुलगा त्रास देणारा असतो, अभ्यास न करणारा असतो, आईवडिलांना छळणारा असतो. आणि जे मातापिता अशा मुलाला वैतागलेले असतात असे मातापिता एखाद्या भंतेजी भेटला की म्हणतात भंतेजी याला भंतेजी बनवता का, हे ऐकतच नाही. म्हणजे अगदी खराब झालेले वाया गेलेले की जे तुमच्याकडून दुरुस्त होत नाहीत ते दुरुस्त करण्यासाठी आमच्याकडे पाठवता आणि अपेक्षा काय ठेवता की भिक्षू कसा पाहिजे, विद्वान पाहिजे है ना. म्हणजे खराब खराब वेस्ट मटेरियल सगळं आम्हाला द्यायचं आणि विद्वान भिक्षू द्या म्हणायचं. अशी भावना आपण बदलली पाहिजे. स्वतःला भिक्षू बनता येत नाही हरकत नाही, स्वतःचा मुलगा भिक्षू बनवता येत नाही हरकत नाही, पण कमीत कमी जे भिक्षू बनलेले असतील, जे भिक्षू बनून आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार रात्रंदिवस करत असतील अशाच भिक्षूंना आपला मुलगा मानणं आणि एकुलत्या एक मुलावरती जसं प्रेम करतो असं प्रेम त्या भिक्षूवरती त्या सद्धम्मावरती करणं हे भगवान बुद्धाच्या वाणीत सांगितलेलं आहे. आणि म्हणून या वाणीचं आपण धारण करावं आणि अशाच धम्मदेशनेमध्ये आपल्या स्वतःचं चित्त एकाग्र करायचं आहे. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले बांगलादेश आणि बर्मा देश या देशाहून आलेले अतिशय सुंदर देशातून, पवित्र देशातून की जो देश म्यानमार बर्मा की जो तो विपश्यनेचा देश म्हणून संपूर्ण विश्वामध्ये ओळखला जातो, तर अशा देशातून उपस्थित असलेले भिक्खू यांचं स्वागत करण्यासाठी मी भंतेजींना विनंती करतो की आपण यांचं स्वागत करायचं आहे. भिक्षू प्रज्ञानंद थेरो यांचं स्वागत करण्यात येत आहे. सर्वांनी दोन्ही हात जोडून साधुकार करायचा आहे. साधू, टाळ्या वाजवूया. आणि बाबासाहेब आंबेडकरांना दीक्षा ज्यांनी दिली असे भदंत चंद्रमणी महास्तवीर हे बर्मा देशाचे होते आणि त्याच बर्मा देशाचे भिक्षू आज आपल्या या धम्म परिषदेमध्ये उपस्थित आहेत. तर भदंत, आदरणीय भदंत पय्या सिद्धी यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे. भिक्षू प्रज्ञानंद हे त्यांचं स्वागत करतील. आवश्यक आहेत कारण बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचा एक स्तंभ सांगितला होता, तो म्हणजे मीडिया. आपण बघतो की आजचा मीडिया आपल्याला किती चांगल्या प्रकारे नको त्या गोष्टी दाखवत असतो है ना. आजपर्यंत टी व्ही चॅनलवरती कधी बाबासाहेब कधी बुद्ध दिसत नव्हते. ज्या दिवसापासून प्रिंट मीडिया निघाला त्या दिवसापासून प्रत्येक पेपरमध्ये जास्तीत जास्त बातम्या निघायला लागल्या. त्याच्यानंतर आपला एक व्हिडिओ चॅनल असावं. टी व्ही चॅनल खोललं तर आज आपल्या टी व्ही चॅनलवरती काही वर्षापूर्वी कुठल्याही टी व्ही चॅनलवरती न्यूजवरती बाबासाहेबाची न्यूज दिसत नव्हती.
कुठेतरी छोट्या ठिकाणी एखादी 10 लोक जमले, 50 लोक जमले तर त्याची बातमी नॅशनल टी व्हीवर यायची, सह्याद्री चॅनलवर यायची. परंतु लाखोच्या संख्येनं जमाव जो उपस्थित होत असलेला महाड त्यांना कधी दिसला नाही, भीमा कोरेगाव कधी दिसला नाही. पण त्याच्यासाठी आपला स्वतंत्र आपला मीडिया तयार झाला आणि म्हणून आपला लोकशाहीचा एक स्तंभ आपल्याला आवाज मीडियाच्या चॅनलच्या माध्यमातून मिळत आहे आणि सम्राटच्या माध्यमातून मिळत आहे. तर या दोन्ही चॅनलसाठी, या दोन्ही मीडियासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. आणि आपण सर्वांनी हे दोन्ही आवाज इंडिया चॅनल आपल्या घरी जाऊन बघायचं आहे. आणि ज्यांनी ज्यांनी सम्राट पेपर आपल्या घरात लावलेला आहे त्यांनी दुसऱ्यांनाही सांगा की आपण सुद्धा सम्राटचे वाचक बनलं पाहिजे आणि आपण जाताना, इथून जाताना काहीतरी विचार घेऊन गेलं पाहिजे. तर यानंतर आपल्या धम्मदेशनेसाठी परत एकदा आपलं वातावरण धार्मिक बनवण्याच्या उद्देशातून खास करून की जे भंतेजी बर्मा देशाहून आलेले आहेत, त्यांना मराठी हिंदी येत नाही, ते फक्त इंग्लिश बोलतात, म्हणून त्यांचे आशीर्वाद आपल्या सर्वांना प्राप्त होणारच आहेत. परंतु बांगलादेशहून आलेले आणि चांगल्या प्रकारे हिंदी भाषा आपल्यामध्ये बोलत आहेत. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं पाली डिपार्टमेंटमध्ये आणि आज ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. असे आदरणीय भदंत बोधिमित्र महाथिरू यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली धम्मदेशना आपल्या सर्वांना द्यावी. आपल्या सुमधुरवादीनं आपण सर्वांना पुण्यकेत शासन प्रस्थापित करावं. संद काहिरातं सोको पुण्यस्स उच्छयोति साधु. तथागत सम्यक संबुद्ध को वंदना. उपस्थित संघ प्रधान बनते जी एन भिक्षु संघ को मेरा वंदना. एन उपस्थित धम्मा उपासक उपासिका लोगों को मैत्रीमय आशीर्वाद है. सुख संघर्ष सामग्री. जब संघ एकत्रित होता है वो सुखकर होता है. वो भिक्षु संघ हो, उपासक संघ हो, सुखकर होना चाहिए. क्योंकि जब संघ एकत्रित होता है आपस का बहुत सारा चीज़ें से बातचीत होता है, उसका कोई भी दिशा निकाल के आता है. मैं आज जो धम्मदेशना आप लोगों को देने के लिए जाएंगे, पहले महाराष्ट्र का बौद्ध धर्म जो पाली साहित्य के साथ में रिलेटेड है, पाली साहित्य का अंतर्गत में महाराष्ट्र का बौद्ध धर्म के बारे में क्या बताता है, उसके बारे में मैंने एक इंट्रोडक्शन देंगे. उसके बाद में आज बंते जी जिन्होंने अरेंज किया है उनका महाथेर 20 साल परिपूर्ण हुआ है, उसके बारे में भी थोड़ा सा बातचीत करेंगे. और पाली लिटरेचर का अंतर्गत में जो है उसका आधार पर महाराष्ट्र इन अशोक खान टाइम में इसको महाराष्ट्र बोलता था. पाली साहित्य में महाराष्ट्र का हिसाब से आता है. बट महाराष्ट्र से पहले बुद्ध के पास में जाके, तथागत के पास में जाके कौन भिक्षु बना था, कौन गया था बुद्ध के पास में, उसके बारे में जानकारी होना चाहिए. सोपारंता अभी नाला सोपारा से एक व्यवसायी था जिन्हें के व्यवसाय का सिलसिला में बुद्ध भगवान जब जीवित था तब श्रावस्ती में गया. श्रावस्ती में व्यवसायी का सिलसिला में गया. एक दिन पूर्णिमा का अवसर पर वो बिजनेसमैन का नाम था पूर्णा. उन्होंने देख रहे बहुत सारा लोग एक बिहार एक मंदिर में जा रहा है. लोगों को पूछा है आप लोग किधर जा रहा है, मतलब मंदिर में जा रहा हूँ. उधर में क्या है, इधर में भगवान बुद्ध है. वो कौन है, वो एक ज्ञानी मानव है. ठीक है,
उन्होंने भी क्या किया, मैं भी जाके देखता हूँ। वो पूर्णिमा का दिवस में उन्होंने भी बुद्ध का धम्म दर्शन सुनने के लिए गया। बुद्ध का धम्म दर्शन सुनने के बाद में वो बुद्ध का ऊपर में इतना श्रद्धा आ गया। आने के बाद में उन्होंने धम्म दर्शन जब खत्म हुआ है तब उनका साथ में जो व्यवसायी का लोग था उसको बताया ऐसा, मेरा जो सामान है व्यवसायी का सामान, ये सामान मेरा भाई को दे दो जाके, मैं आज से बुद्ध का शरण लेने के लिए जा रहा हूँ। उन्होंने बुद्ध श्रावस्ती में जाके उस टाइम में जब धम्म दर्शन खत्म हुआ उन्होंने बुद्ध का शरण लिया है। साथ साथ में उन्होंने भिक्षु बन गया। भिक्षु बनने के बाद में उनका नाम पुन्ना हुआ है। पुन्ना तेरा ने उधर में जब श्रावस्ती में बुद्ध के साथ में रहता था, बड़ा बड़ा बंते जी जो था उस टाइम में, शारिपुत्र मुगलायन बंते जी जो है उसको बहुत सेवाई करता था। उधर में मैं धर्म का अध्ययन करेंगे। और तब उन्होंने अरहंत नहीं बना था। इसके लिए ने बुद्ध पूछा, आप गांव में जाएंगे, उधर में तो कोई बुद्ध का धर्म को फॉलो नहीं करता है, किसी ने आपको डांटेंगे तो आप क्या करेंगे? मतलब मैत्री देंगे। किसी के आपको मारेंगे तो क्या करेंगे? मैत्री देंगे। तो ऐसा करके बुद्ध ने बहुत सवाल किया है। देखा पुन्ना तेरा का जो डिटर्मिनेशन है मैत्री के ऊपर में अरहंत नहीं है, फिर भी बहुत स्ट्रांग है। तो पालिटी साहित्य का अंतर्गत में पुन्नावादा सूत्र करके एक सूत्र है, ये जो मैं खाईने है आप लोगों को बता रहा हूँ वो आप जाके देख सकते हैं। तो पुन्ना बंते जी ने यहाँ से श्रावस्ती से सोपारांता सोपारा में आ गया। अभी नाला सोपारा बताता है, पाली साहित्य में सोपारांता जगह है और सोपारा नाम है। सोपारा महाराष्ट्र से पहले बंते जी था जिन्होंने बुद्ध का शिष्य बनने के बाद में वापस सोपारांता में आया है। तो उन्होंने जब सोपारांता में आया तब जब पुन्नावादा सूत्र है उसका कमेंट्री है, उसका अट्टा कथा बोलता है पाली लिटरेचर में, उसका अंतर्गत में ऐसा बता रहा है। पहला सोपारांता में आके एक जगह में गया है, उसका अम्बका गिरी, अम्बत्ता गिरी, उस जगह में आके उन्होंने ध्यान समाधि किया। उसके बाद में और एक जगह में गया है समुद्रगिरी, जो समुद्र के नज़दीक में था, जिधर का समुद्र का पानी आता जाता रहता था, ऐसा एक जगह में गया जिन्होंने मेडिटेशन किया है। उसके बाद में उधर में पानी आता जाता है, इसके लिए कभी उसका वॉकिंग मेडिटेशन के लिए प्रॉब्लम हो रहा था, उन्होंने वापस मातुलागिरी में गया। मातुलागिरी का मतलब होता है पर्वत, माउंटेन, ये सब माउंटेन एरिया है उधर में। तो वो माउंटेन में जाने के बाद में उधर में पक्षियाँ बहुत था, हर समय वो लोग किचिर मिचिर करता चिल्लाता रहता था। तो उन्होंने कंसंट्रेशन के लिए थोड़ा सा प्रॉब्लम हो रहा था। वापस उन्होंने और एक जगह में गया जिधर में उन्होंने समाधि में बैठ के पाटी संविदा का साथ में उन्होंने अरहंत प्राप्त किया था। ये महाराष्ट्र से कोई भिक्षु पहला पाटी संविदा का साथ में अरहंत प्राप्त किया। ये महाराष्ट्र का मिट्टी का अंतर्गत में जो सोपारा में वो पुण्य तेरा था। तो ये पाली साहित्य का अंतर्गत में आपका जो इतिहास है उसके बारे में लिखा है उधर में, महाराष्ट्र का इतिहास। उसका बाद में हम लोग बुद्ध का बाद में और भिक्षु संघ आता जाता गया। तो एक दिन पुण्य तेरा का भाई जो था उन्होंने बिजनेस के सिलसिला में बहुत सारा चंदन का कष्ट उन्होंने प्राप्त किया था। उधर से हाफ चंदन का लकड़ी जो है वो पुण्यवंते को देना चाहते हैं। पुण्यवंते ने बताया, नहीं बंते जी मैं तो भिक्षु हूँ, मुझे वो चंदन का लकड़ी से मैं क्या करेंगे? नहीं बंते जी ये आपके लिए है। तो ठीक है,
आप ये चंदन का लकड़ी से एक या बना ले लो, घर कुटीर बना के दो। तो इस टाइम में सोपारा का अंतर्गत में बहुत सारा 500 फैमिली उसको सपोर्ट करने के लिए लग गया। पुन्ना तेरा का सब लोग पुन्ना तेरा बंत जी को पूछ रहे हैं, बंत जी आप बुद्ध भगवान का बात करता है, बुद्ध भगवान का शिक्षा हम लोग को दे रहा है, वो तो बुद्ध भगवान का एक दिन बुला के लेके आओ। तो जब चंदन का लकड़ी का जो घर बन गया, कुटीर बन गया, तब तो उन्होंने बुद्ध भगवान को याचना किया इधर में आने के लिए, इधर में सोपारांता में आने के लिए। तो तथागत सम्यक संबुद्ध ने 500 भिक्षु के साथ में सोपारांता के लिए आते आते इधर में एक पर्वत था, छच्छागिरी पर्वत करके एक पर्वत है जो नर्मदा का नदी के बाजू में ही है, ऐसा पाली साहित्य में है। उधर में एक छच्छागिरी पर्वत के ऊपर में एक ऋषि था जिन्होंने ध्यान समाधि करता था, उसके साथ में मुलाकात हुआ, उनको धम्म के बारे में शिक्षा दी। वो भी साथ में सोपारांता में आया था। सोपारांता में आने के बाद में 1 हफ्ता तक बुद्ध इधर में रहा। कितना दिन तक? 1 हफ्ता तक बुद्ध ने इधर में रखा है। तो बुद्ध वापस इधर से जब वापस जा रहा था तब नर्मदा नदी का बाजू में उसका प्रदर्शन छोड़ के गया था, ऐसा पाली साहित्य में लिखा है। उसके बाद में छच्छाबद्ध पर्वत का अंतर्गत में क्या प्रदर्शन छोड़ के गया। हम लोग जब बच्चा था तब हर समय में जब बुद्ध का प्रदर्शन हम लोग को सिखाया गया था, यंग नम्मदाया नदिया पुलिने सतीरे यंग छच्छाबद्ध गिरी के सुमान चालक के, ऐसा करके बुद्ध प्रदर्शन का हम लोग बंधन करता था। तो मैंने पुन्ना तेरा के बारे में बात जो पाली साहित्य का अंतर्गत में पढ़ा है तो पता चला है ये नाला सुपरा के साथ में रिलेटेड है, जो पाली साहित्य का अंतर्गत में है उसके बारे में बात करें। तो वो वंदना जो है यंग नम्मदाया आपको बुद्ध प्रदर्शन का वंदना के नाम से आप जाना जाता है। पाली साहित्य आपको जो पूजा का वंदना बुक्स रहेंगे उधर में है। तो बुद्ध का प्रदर्शन उधर में छोड़ के गया था। तो अभी उसका बाद में बौद्ध धर्म का प्रसार तो हो गया है। अशोकन का समय आया है बुद्ध लगभग बुद्ध का 200 साल बाद में। तो अशोका का जो 9 मिशनरी जो ग्रुप भेजा था उधर में एक ग्रुप महाराष्ट्र में भेजा था महाधम्मा रक्षिता का नेतृत्व में, जो श्रीलंका में जो लिटरेचर है पाली लिटरेचर दीपवंशा महावंशा में है, इधर में आके कंस जातका का ऊपर में धम्म दर्शना दिया था, पूरा उधर में लिपिबद्ध है। कितने महावंश दीपवंश, और एक बुक्स है मेरमा में शासना वंश में जो जिसके बारे में महाराष्ट्र के बारे में जिक्र है। तो ये अलग अलग जगह में लिखा गया है, इधर इंडिया में लिखा नहीं गया। दीपवंश महावंश श्रीलंका में लिखा गया है। मतलब महाराष्ट्र का हिस्ट्री के बारे में किधर बता रहे हैं? श्रीलंका का हिस्ट्री में, बौद्ध धर्म का हिस्ट्री में। शासना वंश लिखा गया है म्यांमार में, तो म्यांमार में मिलता है ये हिस्ट्री। तो उसका बाद में पूरा महाराष्ट्र में अशोकन लिपि, अशोक का कुत लिपि जो है शिलालेखा है, किधर भी नहीं भेजा है। सोपारा का अंतर्गत में अशोकन एक शिलालिपि भेजा है, किधर से? अशोका उधर से बिहार से इधर में भेजा है। जो शिलालेखा अभी तक इधर में इधर म्यूजियम में है अशोकन शिलालिपि। मतलब अशोका जो इधर में मिशनरी ग्रुप भेजा था, पुन्ना तेरा जो था उसका बारे में क्या देता है? प्रमाण देता है हम लोगों को। उसका बाद में जो नाला सुपराज का स्तूपा है
स्तूप में स्तूप का बाजू से मिला था अशोकन शिलालिपि। वो नाला स्तूप का बीच से मिला था बुद्ध का भिक्षा पात्र और छोटा छोटा 5 बुद्ध। तो वो बुद्ध का भिक्षा पात्र को हम लोगों का जो परंपरा था आगे का, वो वंदना करता था बुद्ध भिक्षा पात्र को स्तूप का तर से। स्तूप का अंदर में था, हम लोग स्तूप के हम लोग का परंपरा ज़्यादा पहले वो लोग वंदन करता था। उसको पारिभोगा स्तूपा बोलता है। 4 टाइप का स्तूपा होता है। जो शरीर का धातु से जो धातु स्तूपा का अंतर्गत में रख के जो स्तूपा होता था वो शारीरिक का स्तूपा। जो बुद्ध का यूज़ किया है ऐसा कोई सामान, चीबर, पात्र और सैंडल, इसका या स्तूपा का अंदर में रह के कोई स्तूपा बनाता है तो पारिभोग का स्तूपा होता है। और ऐसे उद्देश्य का स्तूपा जिधर में कुछ नहीं है, बुद्ध का उद्देश्य करके स्तूपा बनाते हैं, उद्देश्य का स्तूपा होता है। उसके बाद में छोटा छोटा जो स्तूपा है उसको बूटी स्तूपा बोलता है। तो ये नाला सुपारा का जो स्तूपा था वो पारिभोग का स्तूपा था, जो हजारों साल से इधर का जो बौद्ध नहीं था वो लोग हजारों साल से बंधन करके आया किया था। आज वो स्तूपा से जो बुद्ध का भिक्षा पात्र का अंश मिला है, मुंबई का एशियाटिक लाइब्रेरी में वो है। पता है कि हम लोग को पता नहीं है तो पता करके जाके देखना चाहिए। ये हम लोग का इतिहास है, इतिहास का जड़ में जाना चाहिए। बच्चा लोगों को दिखाना चाहिए ये इतिहास है। जब कम से कम गवर्नमेंट के साथ में ऐसा एक लिहाज करके कम से कम एक पूर्णिमा की तिथि में वो बाहर निकल के हम लोग को बंधन करना चाहिए। जब बंधन करेंगे बच्चा लोग को उसका जानकारी मिलेंगे, हम लोग का हिस्ट्री है, तब सब लोग जागरूक होगा। जागरूक करने के लिए कुछ सोर्स चाहिए, ये सोर्स है। तो वो सब लोग मिलके उसको कोशिश करना चाहिए। ये जो नाला सुपारा छोपारांता का जो हिस्ट्री है और किधर मिलता है, चाइना में मिलता है। चाइना अब पुन्ना अवदाना करके एक अवदाना है, उधर में जो हिस्ट्री है उधर में भी पुन्ना तेरा के बारे में बात करता है, जिक्र करता है। तो महासांगी का विनय का आधार में उधर में बातचीत करता है। तो ये जो महाराष्ट्र का जो बौद्ध धर्म है उसका बारे में कौन कौन शताब्दी में कौन कौन जगह से ये लोग आया है, उधर में जाके क्या क्या लिखा है उसके बारे में हम लोग को जानकारी मिलता है। पुन्ना तेरा जिन्होंने पहला भिक्षु है, पहला महातेरा बना था महाराष्ट्र से। आज बंते जी ने जिन्होंने ये जो प्रोग्राम आयोजित किया है उनका परंपरा को फॉलो करते हुए हम लोग इधर में है। जो पुन्ना तेरा बंते जी ने महाराष्ट्र में स्टार्ट किया था। तेरा क्या है, 20 साल का मतलब होता है बंते जी का उम्र 20 साल का हुआ है। तेरा अंगुलीमाल तेरा आपको पता है, जिन्होंने बहुत सारा लोगों का हत्या किया है। ऐसा बताता है 999 लोगों का हत्या किया है। बाद में बुद्ध ने उसका मैत्री देके वो भिक्षु बन गया। जब उन्होंने भिक्षु बनने के बाद में जब भिक्षा में जाता था, ये अंगुलीमाल आया करके उसके ऊपर में पत्थर छोड़ता था। तो अंगुलीमाल उन लोगों को मैत्री देता था। एक दिन जो भिक्षा में गया, एक प्रेग्नेंट औरत ने वो प्रसव वेदना के लिए बहुत या हो रहा था, प्रॉब्लम हो रहा था। उन्होंने आके बुद्ध को बताया, बुद्ध भगवान जी ऐसा ऐसा एक औरत है, उसका प्रसव वेदना बहुत हो रहा है, वो बहुत चिल्ला रहा है, बहुत रो रहा है। तो बुद्ध भगवान ने बुद्ध भगवान ने ऐसा जाके बताओ, मैं इस जीवन में कोई भी प्राणी हत्या नहीं किया हूँ। ये सच्चा क्रिया से औरत का जो यह है वेदनाएं है वो उपशम हो जाए। तो यह अंगुलीमाल तेरा बता रहे।
भांते जी मैं जीवन में कितना लोगों को हत्या किया है? आप बता रहे एक भी हत्या नहीं किया। बुद्ध ने पूछा, आप भिक्षु बनने के बाद में किसी का हत्या किया है क्या? मतलब क्या है इधर में, जब भिक्षु बनता है वो लोगों का पुनर्जन्म होता है। एक पुनर्जन्म है। भिक्षु का लोगों का बर्थडे जो जिस दिन जन्म लिया वो बर्थडे नहीं है। भिक्षु का जन्म है जिस दिन उपसंपदा लिया है वो भिक्षु का बर्थडे है। तो आप लोग भांते जी का बर्थडे सेलिब्रेट 20 साल का बर्थडे सेलिब्रेट करने के लिए आया, तो ये 20 साल का बर्थडे है। इधर में बौद्ध शासन में आप कितना उम्र हो मायने नहीं रखता है। बौद्ध शासन में आप जिस दिन से प्रबोधित हुआ है उस दिन से आपका उम्र होता है। उस दिन से वो उम्र का हिसाब से एक दूसरे को रेस्पेक्ट करता है। तो भांते जी जो है, पहले भांते जी बनने के बाद में 10 साल हो जाता है तो उसको थेरा बोलता है। श्रीलंकन ट्रेडिशन का हिसाब से भिक्षु लोग जाके एक सीमा में जाके उसका थेरा का याद देता है, थेरा का सम्मति देता है, और 20 साल होने के बाद में उसको महातेरा सम्मति देता है, तब से वो महातेरा लिखता है। तो ऐसा ही बहुत सारा परंपरा का हिसाब से एक सिस्टमेटिक वे हम लोगों का, एक बुद्ध का एक इंस्टीट्यूशंस है, धम्मा विनय का इंस्टीट्यूशंस है। जो धम्मा विनय का इंस्टीट्यूशन है उसके बारे में जब तक हम लोग को अच्छे से जानकारी नहीं मिलेगा उस रास्ता में चल नहीं पाएगा। उस रास्ता में जब चलेंगे बहुत सारा लोग आके ये रास्ता में चलने के लिए लग जाएंगे। तो आज जो भी भिक्षु संघ इधर में आया है, सब भिक्षु संघ को मेरा वंदना। उपस्थित जो उपासक उपासिका आया है सबको मंगल मैत्री है, सब लोग सुखी है, शांतीत रहे। साधू। कार्यक्रम याचा सक्सेस कसा होईल, कार्यक्रमाची पूर्ण तयारी कशी होईल हा विचार सुरू होता। आणि भिक्षू मेहनत करू शकेल, भिक्षू कष्ट करू शकेल, पण भिक्षूंकडे पैसे नसतात। कोणताही कार्यक्रम म्हटलं की हा पैशाच्या शिवाय होऊ शकत नाही, आणि म्हणून भिक्षूंच्या पाठीमागे जर उपासक उपासिका अभय म्हणून जर उभं राहिले, आज आपण भारताला बौद्ध राष्ट्र म्हणत असतो। जिथे खोदू तिथे आपल्याला बुद्ध मिळतात, जिथे खोदकाम कराल तिथे बुद्ध मिळतात। आपण वारंवार बोलत असतो की बाबरी मस्जिद खोदली, तिथे कुठलं तरी मंदिर निघालं, आणखीन खोदा तुम्हाला बुद्धाच्या मूर्त्या सापडतील। खोदकाम झालं, नक्कीच बुद्धाच्या मूर्त्या सापडल्या। आणखीन दुसरीकडे कुठे खोदकाम केलं तिथे बुद्धाच्या मूर्त्या सापडल्या। एक 7 वर्षापूर्वी एक कुठला तरी बाबा प्रगट झाला होता आणि त्याने एक भविष्यवाणी केली की अमुक नगरामध्ये खोदकाम केलं तो सोन्याच्या खाणी सापडतील। तिथल्या मुख्यमंत्र्यांनी खोदकाम करायला सुरुवात केली। खोदता 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 त्याने बरंच खोदलं, आतून त्यांना बुद्धाच्या मूर्त्या सापडल्या। बाबा म्हणाला की आणखीन खोदा, तुम्हाला सोनं सापडणारच आहे। जसे खोदत गेले सोनं तर सापडलं नाही, पण बुद्धाच्या मूर्त्या सापडत गेल्या। शेवटी सांगितलं की आता बंद करा। जिथे खोदाल तिथे बुद्ध सापडणार आहेत, म्हणून हा देश बुद्धाचा देश आहे आपण सगळे म्हणत असतो। पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की त्या बुद्ध मूर्त्या या जमिनीच्या खाली आल्या कशा? हा देश कोणाचा आहे हे सांगणारे कागद आता बदली केले, हे सांगणारे तोंड बदली केले, पण हा देश बुद्धाचा आहे। इथली जमीन आपली छाती फोडून सांगते की हा देश याचा त्याचा नाही, हा देश फक्त आणि फक्त बुद्धाचा देश आहे। आणि या बुद्धाच्या देशाची ओळख इथल्या माणसांनी करायची गरज नाही आहे, इथल्या नेत्यांनी करायची गरज नाही आहे, इथल्या कार्यकर्त्यांनी करायची गरज नाही आहे। इथली मातीचा कण आणि कण सांगत आहे की मी बुद्धाचा देश आहे। आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या देशामध्ये आपण राहत आहोत या देशाचा मूळ धर्म तुम्हाला आणि मला परत बहाल केलेला आहे। परंतु प्रश्न इथे येतो असा की ज्यावेळेस आपल्या जमिनीच्या खाली बुद्धमूर्त्या जर सापडत असतील तर या बुद्धमूर्त्या नेमक्या आल्या कशा?
या बुद्धमूर्त्या आपोआप जमिनीमध्ये तयार झाल्यात काय? तर बिलकुल नाही. कारण ज्यावेळेस सम्राट अशोकाने आपले हत्यार फेकून दिले आणि हत्यार फेकून दिल्यानंतर की जो देश बुद्धाच्या वाणीनं, जो देश बुद्धाच्या मैत्रीनं, जो देश बुद्धाच्या करुणेनं शांतीपूर्वक जीवन जगत होता, तो देश परत त्या शांतीने जगला पाहिजे. या देशाचा कोणाने कोणा बुद्धमय झाला पाहिजे, धम्ममय झाला पाहिजे. आणि म्हणूनच अशोकानं तलवार फेकली आणि आपल्या हातामध्ये धम्माची धुरा हातात धरून या देशाला, संपूर्ण देश म्हणजे सम्राट अशोकाचा देश फक्त भारतापुरता मर्यादित नव्हता. अखंड भारत म्हणजे आजचा बर्मा, पाकिस्तान, बलुचिस्तान हे सगळे देश जेव्हा एकत्र येतात तेव्हा सम्राट अशोकाचा जम्बूद्वीप तयार होतो. आणि या जम्बूद्वीपातले आपण वारसदार आहोत. मग आपला वारसा नेमका कोणाचा वारसा? तर आपला वारसा बुद्धाचा वारसा आहे, आपला वारसा धम्माचा वारसा आहे, आपला वारसा सम्राट अशोकाचा वारसा आहे. पण हे वारसदार बनण्याचं काम जर तुमच्या आणि माझ्या विचारांमध्ये असेल, आपल्या वाणीत असेल, आपल्या आचरणात असेल तर खरे वारसदार आहोत. फक्त वारसदार म्हणण्याने वारसदार बनणार आहोत काय? सम्राट अशोक म्हणाले होते की मला बौद्ध धर्म स्वीकारायचा आणि मी बौद्ध धर्म स्वीकारणार. पण ज्यावेळेस अशोक म्हणाले त्याच्यावेळेस बाकीच्या लोक कामाला लागले आणि ज्याने त्याने अशोकाचा विचार लक्षात घेतला, अशोक जर धम्माचं काम करत असतील तर मी सुद्धा अशोकाला मदत केली पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीनं काय केलं की आपल्या कुशलतेने ज्याला शक्य झालं, अशाने शिल्पकला ज्यांना यायची त्यांनी लेण्या कोरायला घेतल्या, ज्यांना चित्रकला यायची त्यांनी चित्र काढायला घेतले, ज्यांना हे काहीच येत नव्हतं त्यांनी डोंगर कोरत असताना डोंगराचे दगड जे पडले ते दगड डोक्यावर उचलून फेकून दिले. जे लेणी कोरत होते अशा लोकांना जेवण पुरवण्याचं काम केलं, पाणी पुरवण्याचं काम केलं. म्हणजे अशोकाच्या काळातला प्रत्येक व्यक्ती हा कामाला लागला होता. आणि म्हणून अशोकाने संपूर्ण जम्बूद्वीप हे बौद्धमय केले. कशामुळे? कारण अशोकाच्या काळातला प्रत्येक व्यक्ती जो स्वतःला बौद्ध म्हणायचा, जो स्वतःला बुद्धाचा आदर करणारा असायचा, तो प्रत्येक व्यक्ती कामाला लागला होता. आणि म्हणून जम्बूद्वीप हा बौद्धमय झाला होता. आजही बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांचा आपण सन्मान करतो, त्यांना वंदन करतो. आणि बोधिसत्व एक ठिकाणी म्हणतात की मी सारा भारत बौद्धमय करेल. भारत देश तर बौद्धमय कधीच झाला. कारण भारताचा राष्ट्रध्वज जरी बघितला तरी जगामध्ये ओळख येते की राष्ट्रध्वजावरती जे चक्र आहे त्या चक्राचं नाव काय? अशोक चक्र. हे अशोक चक्र जे नाव दिलं हे नाव सर अलेक्झांडर कलिंगहॅम यांनी दिलेलं आहे. त्या अशोक चक्राचं खरं नाव धम्मचक्र आहे. धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये धम्मचक्र म्हणजे काय याची पूर्ण माहिती आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तेच धम्मचक्र आपल्या राष्ट्रध्वजावर दिलेलं आहे. आणि या भारताला बौद्धमय बनवण्याचं काम केलेलं आहे. फक्त आता तुम्हाला आणि मला बौद्धमय करायचं आहे. म्हणून आजच्या दिवशी आज प्रज्ञानंद पंथींच्या पाठीमागे स्टेजवर ज्या लोकांचा सन्मान सत्कार केला, असं कोणीही समजू नका की त्यांचा केला मग मी पण तर मदत केली, माझं का नाही केला बरं. कारण आजही अजंठा लेणीमध्ये जर जाऊन बघितलं आपण तर 700 पिढ्या लेणी बनवण्यासाठी 700 पिढ्या संपल्या, पण कुठल्याही लेणीमध्ये एकाही व्यक्तीचं नाव नाही. कारण व्यक्ती येतात, व्यक्ती मरतात, व्यक्ती जातात, पण कर्म माणसाचे सदैव राहतात. आणि म्हणून आपल्या सर्वांना कर्माने काम करायचंय अशी भावना करूया. अशी आपण भावना करूया. आणि शब्द सुमनांनी आपण सर्वांनीच बनते प्रज्ञानंदनी ज्यांचं स्वागत केलं त्यांचंही स्वागत आहे. आणि जे जे उपासक उपासिका आज या धम्म परिषदेत उपस्थित आहेत, अगदी छोटे बालक जरी असतील आणि ज्यांनी आपल्या तनमन धनपूर्वक या धम्म परिषदेला मदत केली असेल, आपल्या सर्वांचं भिक्षू संघाच्या वतीनं धम्मशासनाच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवूया. आजच्या या धम्म परिषदेला संपन्न करण्यासाठी पंचशील बुद्धविहार कोपरखर्णे आणि पंचशील विकास संघ कोपरखर्णे यांचं संपूर्ण सभासद, आता अध्यक्षाला तर बोलू शकत नाही कारण तिथे इकडलेही अध्यक्ष आणि तिकडले अध्यक्ष होतील, मग स्वागत अध्यक्ष इथे निश्चित रूपाने त्यांचं संपूर्ण टीमचं स्वागत आपण इथे करणार आहोत. त्याचबरोबर आजच्या या धम्म परिषदेला संपन्न करण्यासाठी धम्म उपासक म्हणून
आम्ही वेगवेगळ्या गटामध्ये वेगवेगळ्या तटामध्ये जरी असलो पण जिथे धम्म असतो तिथे ते आम्ही एक असतो आणि धम्म अनुयायी म्हणून आपण सर्वजण सहकार्य करतात. त्याच्यातलं एक व्यक्तिमत्व, त्यांना म्हटलं मी तुमचं नाव टाकू का, विहाराचं नाव टाकू का, नाही भंतेजी म्हणे जे काही आज आहोत ते बाबासाहेबांच्या मुळे आहोत आणि धम्माचे अनुयायी आपण आहोत. आपलं प्रत्येकाचं कर्तव्य ठरते, आपण काम कुठेही करूया पण धम्म म्हणून आपण एक संघ राहूया. असं एक व्यक्तिमत्व आदरणीय महेशजी खरे साहेब यांचं स्वागत युवराजजी मोरे साहेब करतील अशी मी त्यांना सूचना करतो. हे लहानपणापासून भिक्खू संघाच्या सानिध्यात आहेत. भंते प्रज्ञानंद यांच्या सानिध्यात आहेत आणि ते आपल्या समोर थोडक्यात धम्मदेशना देणार आहेत. आपण सर्वांनी शांत राहायचं. संपूर्ण विश्वाला सुख, शांती आणि मानवतेचा महान असा आर्य संदेश देणारे शांतीचे अग्रदूत, मनुष्य प्राण्यांचे शास्ता, ज्यांचं चित्त पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे शांत, धीर, गंभीर आणि निरागस असं होतं, असे युग कल्याणकारक तथागत सम्यक संभगवान गौतम बुद्ध, ज्यांच्या महान आणि असीम त्यागाने आपण या भारतभूमीवरती मानाने जीवन जगत आहोत, असे मानवी अधिकार मिळवून देणारे विश्वरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आणि त्याचप्रमाणे आतापर्यंत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 रोजी तुम्हाला आम्हाला प्रस्थापित करून दिलेला सद्धम्म, त्या सद्धम्माचा अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा, त्या सद्धम्माला तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवत आलेला पूजनीय पावन असा श्रावक संघ प्रथमतः जगातील या 3 रत्नांना त्रिवार वंदन विनम्र अभिवादन करतो. उपासक उपासिकांनो, त्याचप्रमाणे ज्यांनी इथे मला बोलण्याची संधी दिली असे आदरणीय भदंत प्रज्ञानंदजी महाथेरो, त्याचप्रमाणे भदंत राहुल बोधीजी थेरो, भदंत संबोधीजी, भदंत आर्य प्रज्ञाजी आणि संपूर्ण उपस्थित संपूर्ण भिक्खू संघ, बाबासाहेब आंबेडकरांनी जो भगवान बुद्धांचा पवित्र आणि पावन असा धम्म आपल्याला दिला, या धम्मामध्ये भगवान बुद्धांनी जेव्हा असंख्य भिक्खू संघाची निर्मिती केली, भिक्खू संघ मोठ्या प्रमाणात जेव्हा तयार झाला, तेव्हा भगवान बुद्धांनी भिक्खूंना सांगितलं की चरित भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय. आणि ही अनुकंपा, हा आशीर्वाद, हे वाक्य जेव्हा भगवान बुद्धांनी आपल्याला दिलं, असंख्य भिक्खू धम्माचा प्रचार, धम्माचा प्रसार होण्यासाठी आपापल्या घरातून आपापल्या गावातून निघायला लागले. त्याचप्रमाणे जी गुरु शिष्य परंपरा भगवंतापासून चालत आली, त्याच गुरु शिष्य परंपरेला अनुमोदित करून, अनुसरण करून आदरणीय भदंत प्रज्ञानंदजी थेरो यांनी 2005 साली आपली उपसंपदा पूर्ण केली. आणि उपसंपदा झाल्यानंतर बघा, आज एखाद्या आईला जर म्हटलं की तुम्ही तुमच्या मुलाला काय बनवणार आहात, तेव्हा ती आई काय सांगते, मी माझ्या मुलाला डॉक्टर बनवणार आहे, वकील बनवणार आहे, IAS बनवणार आहे, IPS बनवणार आहे. बनवा, निश्चित बनवा. परंतु एखादी आई आपल्याला अशी दिसते का हो की जी म्हणते मी माझ्या मुलाला भिक्षू बनवणार आहे? अशी एखादी आई आहे का? नाही. मग जेव्हा त्यांच्या आई वडिलांनी त्यांना भिक्षू बनवलं, किती विद्वान, किती पुण्यवान, किती कुशल कर्म त्यांच्या आईचे असतील की त्यांनी आपला मुलगा भिक्खू संघाला समर्पित केला, दान केलं. आणि आज जवळजवळ त्यांच्या आयुष्यातले बरेच वर्ष ते भिक्षू म्हणून राहिले, 40 वर्ष ते भिक्षू म्हणून राहिले आणि आज ते महाथेरो बनतायत.
किती मोठे कुशल कर्म आहेत, पुण्यकर्म आहेत. भगवान बुद्ध म्हणतात की सर्वप्रथम माणूस म्हणून जन्माला येणं खूप कठीण आहे. माणसाचा जन्म हा अतिशय मोठमोठ्या पुण्यकर्माने आपल्याला मिळत असतो. आपल्या लोकांना वाटतं अरे माझ्याकडे संपत्ती नाही, मी असा नाही, मी तसा नाही, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, आणि अशा वेगवेगळ्या अचिव्हमेंट, वेगवेगळे गोल आपण स्थापित केलेले आहेत आपापल्या आयुष्यात. आणि आपल्या सगळ्यांना ते गोल काय करायचे, अचीव करायचे आहेत, मिळवायचे आहेत. आणि त्या गोलला आपण नाव दिलेलं आहे सक्सेस, है ना? सक्सेस नाव दिलेलं की नाही? सक्सेस किती लोकांना व्हायचंय? सर्वांनाच व्हायचंय ना. छोट्या छोट्या गोष्टींना आपण नाव दिलेलं आहे सक्सेस. आयुष्यात सगळ्यात मोठं सक्सेस काय आहे बरं? काय आहे आयुष्यात सगळ्यात मोठं सक्सेस? माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती ना. आयुष्यात सगळ्यात मोठं सक्सेस आहे आपण जिवंत राहणं. आपण जर जिवंतच नाही तर आपण सगळ्यात जास्त अनसक्सेसफुल आहोत. पैसे, गाडी, संपत्ती, घर दार हे सगळं काही या ठिकाणी राहणार आहे. विचार करा, आपल्या आयुष्यात आपल्या वयाचे असलेले कैक लोक मरण पावलेले आहेत. कैक लोक, आपल्या वयाचे असलेले कैक लोक हे हॉस्पिटलमध्ये आहेत. आपल्या वयाचे असलेले कैक लोक हे आपापल्या स्वतःच्या शेवटचा श्वास मोजत आहेत आणि ईश्वराकडे, भगवंताकडे प्रतिज्ञा, विनंती, याचना करत आहेत की माझा जीव वाचला पाहिजे, मी यातून बाहेर पडलो पाहिजे. परंतु आज आपण सुदृढ आहोत. आज आपण शरीराने बलवान आहोत. आज आपण हक्काने, न्यायाने बलवान आहोत. आज आपण अन्नपूर्ण, अन्नधान्याने बलवान आहोत. कुणाच्या घरी आज बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईने खाण्याची कमी नाहीये. मला तर हे चित्र आदरणीय भदंत प्रज्ञानंदजी महाथेरोंनी असं चित्र निर्माण केलं की मला असं वाटतंय मी संसदेत उभा आहे आणि आंबेडकर 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 असं म्हणत आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईने आज आपल्या समाजाला सूट बूट टाय कोट सर्व काही आहे. अंबेडकर फैशन नहीं, अंबेडकर पैशन है. और अंबेडकर जी की वजह से हम लोगों के घर में राशन है. क्या जर बाबासाहेब नसते तर आपण काहीच नसतो. आज एवढ्या मोठ्या हॉलमध्ये आदरणीय भदंत प्रज्ञानंदजी महाथेरो यांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे. उपासक उपासिकांनो, या कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे धम्म परिषद आहे. याच्यातून आपल्याला धम्माचं ज्ञान घेऊन जायचं आहे आणि धम्माचं ज्ञान घेऊन जात असताना आपण कोणीही या धम्म हॉलमध्ये, या हॉलमध्ये येत असताना आपण कोणीही खाली हाताने यायचं नसतं. कारण की दान देणं हा सर्वात मोठा धम्म विनय आणि सर्वात मोठी एक धम्माची शिकवण आपल्या धम्मामध्ये जर काही असेल तर दानापारायणता आहे. आणि मग दान काय द्यायचं असतं? लोकांना वाटतं मी विहार बांधून दिलं की दान दिलं. लोकांना वाटतं मी पैसे दान दिले की दान दिलं. लोकांना वाटतं मी पॉकेट दान दिलं की दान दिलं. काही लोक असे आहेत फॅन दान करतात, फॅन, आणि त्या फॅनवर नाव टाकतात. आता फॅन फिरल्यावर नाव बघायचं कोणी? प्रश्न आहे ना. दान देतोय पण नाव पाहिजे माझं, है ना. दान देतोय पण नाव पाहिजे. उपासक उपासिकांनो, ज्यावेळी आत्ताच भंतेजींनी सांगितलं आपल्याला की सम्राट अशोक राजाने जवळजवळ हा पूर्ण जम्बूद्वीप, अफगाणिस्तान पर्यंत संपूर्ण राज्यामध्ये भगवान बुद्धांचे विहार, भगवान बुद्धांच्या लेण्या कोरल्या. आणि जेव्हा लेण्या कोरल्या तेव्हा त्या लेण्या कोरल्यानंतर सम्राट अशोक राजांना असा प्रश्न पडला की मी एवढे सगळे बुद्ध विहार दिलेले आहेत आणि एवढे सगळे बुद्ध विहार मी दिल्यानंतर कदाचित मी धम्माचा दायाच ठरेल की काय. भंतेजींना त्यांनी विचारलं की मी धम्माचा दायक कधी होईल. तेव्हा राजा सम्राट अशोकांना विचारले जातं की भंतेजी विचारतात की मी धम्माचा दायक कधी होईल. तेव्हा भंतेजी त्यांना सांगतात की तुम्ही धम्माचे दायात तेव्हा व्हाल जेव्हा तुम्ही या धम्माला तुमचा पुत्र दान कराल.
जेव्हा तुम्ही राजा सम्राट अशोकाला सांगितलं की तुम्ही दायात केव्हा व्हाल धम्माचे, पैसे देणं दान देणं नाही आहे. आपल्याला वाटतं मी पैसे देतोय, लोक म्हणतात भंतेजी कार्यक्रमाला या, आम्ही तुम्हाला दान देतो. दान कधी द्यायचं असतं माहिती आहे का? दान कार्यक्रम सुरुवात होण्याच्या अगोदर द्यायचं असतं. कार्यक्रम झाल्याच्या नंतर तुम्ही दान देता, याचा अर्थ तो आहे की तुम्ही आम्हाला मोबदला देताय. काय करताय? आम्ही तुमच्याकडे आलोय, पूजा घेतली आहे आणि जसा भड ब्राह्मण मम भार्या समर्पयामी असं म्हणून काय करतो, एम ए PhD झालेला मोठा व्यक्ती भट ब्राह्मणाच्या समोर राहतो आणि भट ब्राह्मण तिकून म्हणतो म्हणा मम, हा म्हणतो मम, हा म्हणतो म्हणा भार्या, तो म्हणतो भार्या, म्हणतो म्हणा समर्पयामी समर्पयामी. त्याला विचारा महाराज याचा मराठीत अर्थ काय झाला? मम म्हणजे माझी, भार्या म्हणजे बायको, समर्पयामी म्हणजे घेऊन जा. 5 मिनिटात PhD होल्डरची बायको घेऊन गेला ब्राह्मण, तरी त्याला समजलं नाही. पण आमचे बौद्ध भिक्षू, मला अभिमान आहे की मी भिक्षू आहे. मला अभिमान आहे की मी आज एवढ्या पवित्र भिक्खू संघाच्या बरोबरीला बसून आज या ठिकाणी मी माझे जे काही 4 शब्द आदरणीय भदंत प्रज्ञानंदजी महाथेरो असतील, भदंत शांतिरत्नजी महाथेरो असतील, यांच्याकडून मी जे काही यांना बघून मी थोडंफार शिकलोय आणि त्यांनी ते काही बोलण्याची मला संधी दिलेली आहे. मला अभिमान वाटतोय की मी या ठिकाणी बोलत आहे. उपासक उपासिकांनो, मग सम्राट अशोक राजांना काय सांगितलं की तुम्ही धम्माचे दायात तेव्हा व्हाल जेव्हा तुम्ही स्वतःचा पुत्र दान कराल. आणि म्हणून या धम्मामध्ये विनय आहे. धम्माचे दायात तुम्ही तेव्हा होऊ शकता जेव्हा तुम्ही स्वतःचा पुत्र दान कराल. अन्यथा जो भिक्षू ऑलरेडी चिवर घालून उभा आहे, बसलेला आहे, तुमच्या विहारात आहे, तुमच्या आजूबाजूला आहे, तुमच्या गल्लीमध्ये आहे, तुमच्या गावामध्ये आहे, तुमच्या घरामध्ये आहे, त्या भिक्षूला तुम्ही स्वतःचा पुत्र संबोधून त्याचं आयुष्य पुढे नेण्याचा प्रयत्न करा. तेव्हा तुम्ही धम्माचे दायात बनता. तेव्हा तुम्ही धम्माचे दायात बनत असता. मग उपासक उपासिकांनो, जेव्हा तुम्ही धम्माचे दायात बनाल तेव्हा काय होईल? तेव्हा तुम्हाला धम्माचे दायात झाल्यानंतर समजेल की आपला धम्म किती पवित्र आहे. जेव्हा तुम्ही धम्माचे दायात बनाल तेव्हा तुम्हाला समजेल की आपल्या धम्माची शिकवण किती पवित्र आहे. जेव्हा तुम्ही धम्माचे दायात बनाल, भगवान बुद्धांनी बघा अगोदर आपल्याला शील सांगितलं, नंतर दान सांगितलं, 2 नंबरला दान घेतलं. शील का पहिले घेतलं बरं? कारण ज्या व्यक्तीमध्ये शीलच नाही तो व्यक्ती दान करू शकेल का? असं वाटतं का तुम्हाला दान करेल? नाही. दान करण्यासाठी थोडेफार शील आपल्या अंगी असले पाहिजे की नाही? खोटं न बोलणं, चोरी न करणं, वाईट न वागणं, है ना, मद्यपानाचं सेवन न करणं, या थोड्याफार गोष्टी आपल्या अंगी असल्या तर आपण काय करू शकतो? दान करू शकतो. शील दान उपेक्षा नैष्क्रम्य विरय शांती सत्य अधिष्ठान करुणा मैत्री सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाणी सम्यक कर्मात सम्यक आजीविका सम्यक व्यायामा सम्यक स्मृती सम्यक समाधी हे आर्य अष्टांगिक मार्ग आणि 10 पारामिताची सांगड आपल्याला घालून भगवान बुद्धांनी धम्म दिलेला आहे. उपासक उपासिकांनो, या धम्माला जतन करा. हा धम्म केव्हा जतन होईल? तर हा धम्म कुठल्या पेपरवर लिहून आपल्यापर्यंत आतापर्यंत पोहोचलेला नाही. हे पेंटिंग प्रेस, हे लिहिणारे व्यक्ती, हे वाचणारे व्यक्ती हे आता आपल्यामध्ये आहेत. हा धम्म आपल्यापर्यंत पोहोचला कसा? हे त्रिपिटक आपल्यापर्यंत पोहोचलं कसं? तर हे त्रिपिटक आपल्यापर्यंत मुखदगत होऊन पोहोचलेलं आहे. या त्रिपिटकाला त्यावेळच्या भिक्षूंनी संपूर्णपणे 2564 वर्षापूर्वी भगवंताच्या काळात असलेल्या अरहंत भिक्षूंनी हे संपूर्ण त्रिपिटक मुखदगत केलं आणि मुखदगत करून हे त्रिपिटक आम्हाला भेटलेलं आहे. आपल्याला काय भागवतगीतेसारखा धम्मग्रंथ असा पेनाने लिहून वरतून कोणीतरी टाकला नाही. आपल्याला भगवंताच्या पवित्र शिष्यांनी हा धम्म आपापल्या बुद्धीने अरहत्व पदाला जाऊन मोठमोठ्या ज्ञानाच्या पदाला जाऊन हा धम्म आचरणात आणला. हा धम्म आपापल्यामध्ये अंगीकारला. हा धम्म आपल्या बुद्धीमध्ये साठवला आणि बुद्धीमध्ये साठवून मग त्यानंतर आपल्याला हा धम्म जीवन जगण्यासाठी दिलेला आहे. उपासक उपासिकांनो, मी अजून फक्त 2 मिनिटं बोलेल. मला कोणी थांबवलं नाही.
खरं तर मला 10 मिनिटाचा वेळ दिला होता, पण तरी मला थांबवलं नाही. अजून 5 मिनिटं एक्स्ट्रा. थँक्यू. अजून 5 मिनिटं मला एक्स्ट्रा भेटलेली आहेत. उपासक उपासिकांनो, आता आपण बघत आहोत की राजा सम्राट अशोकांच्या काळामध्ये जो धम्म चालत आला, त्याच धम्माला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतीय संविधानामध्ये संपूर्णपणे उतरवलेलं आहे. त्रिपिटक, भगवान बुद्ध आणि धम्मा यांचा आधार घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे. आज जर आपण बघितलं तर त्या संविधानाची रस्त्यावरती विटंबना केली जाते. त्या संविधानाला वेगवेगळ्या ठिकाणी लोक गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांची रस्त्यावरती मारून मारून हत्या केली जाते. परंतु आपण खचून जाणारे, घाबरणारे लोक नाहीत. एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवा की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, बाबासाहेब आंबेडकरांची घटना जेव्हा जेव्हा आपल्या लक्षातून बाहेर जाईल, जेव्हा जेव्हा बाबासाहेबांचा कार्यकर्ता शंड पडेल, थंड पडेल, तेव्हा त्या बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ज्या घरात मी राहतोय त्या घराचे 4 पिलर म्हणजे बाबासाहेबांच्या 4 मुलांचं योगदान आहे. बाबासाहेबांचे 4 मुलं बिना औषध पाण्याची गेली. एक एक मूल बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात निर्वाण झालं, मृत्यू पावलं आणि त्यानंतर या देशाची राज्यघटना आपल्याला मिळालेली आहे. आणि ती राज्यघटना मिळाल्यानंतर आपल्या घराला चांगले पिलर आले, आपल्या घरात चांगला फॅन आला. गाव कुसाच्या एसीच्या बाहेर राहणारा समाज एसी मध्ये आला. आमच्या इकडे यस म्हणतात. यस माहिती का तुम्हाला? यस गावाच्या बाहेर म्हणजे एसीच्या बाहेर. आज आपण कुठे आलो? एसी मध्ये आलो. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याने. हत्या होऊ द्या. हत्या कितेक करताल, सांग कापणार कोण कोण. हत्या कितेक करताल, सांग कापणार कोण कोण. तरी पोरही वाजवतील बाबासाहेबाची रिंगटोन. तरी पोरही वाजवतील बाबासाहेबाची रिंगटोन. आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबांची रिंगटोन वाजू द्यायची आहे. आपण जाऊ, अनेक पिढ्या जातील, पिढ्यानुपिढ्या जातील, पण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जोपर्यंत बुद्ध होत नाहीत तोपर्यंत या जम्बूद्वीपामध्ये जिवंत राहणार आहेत. कारण ते बोधिसत्व आहेत. बोधिसत्व म्हणजे काय? तर बुद्धत्वाच्या अगोदरची एक पायरी, एक स्टेप. आणि जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व पदाला पोहोचत नाहीत, बुद्ध पदाला पोहोचत नाहीत, तोपर्यंत बाबासाहेब या जम्बूद्वीपामध्ये जिवंत राहतील. कोणती शक्ती, RSS असेल, BJP असेल, मोहन भागवत असेल, अजून कोण कोण असेल, बाबासाहेबांच्या शक्तीला थांबवू शकणार नाही. आणि काही होऊ द्या, काही होऊ द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना आपल्याला दिलेली आहे, उपासक उपासिकांनो, या राज्यघटनेचं जर रक्षण आपल्या लोकांना जर करायचं असेल तर काय करा? तलवार घेऊन, काठी घेऊन, लाठ्या घेऊन रस्त्यावरती उतरू नका. रस्त्यावर तलवार काठ्या घेऊन उतरल्याने आपल्या भारतीय संविधानाचं रक्षण होत नाही. आपल्या घरामध्ये IAS बनवा, IPS बनवा, डॉक्टर बनवा, कलेक्टर बनवा, इंजिनियर बनवा, वकील बनवा, ऍडव्होकेट बनवा, बॅरिस्टर बनवा आणि झालंच तर बाबासाहेब पुन्हा एकदा बनवा आणि आपल्या समाजाला संघटित करा. जय भीम. अभ्यासपूर्ण बोलतात. ते UPSC ची तयारी करत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ते UPSC ची तयारी करतात. ते म्हणतात भंतेजी होऊन आपण त्रिशरण पंचशील दिवस किती दिवस देत बसणार, बुद्धपूजा किती दिवस करत बसणार, भिक्खूमधून सुद्धा IAS आणि IPS व्हावा अशी त्यांची स्वतःची इच्छा आहे. निश्चित रूपाने या धम्म परिषदेला
संपन्न करण्यासाठी ज्यांनी ग्राउंड लेवलला काम केले आहे ते आमचे धम्म उपासक रात्री 3-3, 4-4 वाजता जे फिरले ते धम्म उपासक मधुकर इंगळे साहेब, त्याचबरोबर सर्वांची नावे एकदाच घेणार आहे मी. आणि आज भिक्खू संघाला ज्यांनी भोजन देऊन कुशल कर्मसंपादन केले ते DK कांबळे साहेब बोधाचार्य. निश्चित रूपाने त्याचबरोबर या धम्म परिषदेला उपस्थित आनंद बोधी निकाजे, भारतीय बौद्ध महासभा, शोभाताई मोरे आणि सहकारी आणि माता रमाई महिला मंडळ, या सर्वांचं स्वागत मी स्वतः शब्दसुमनाने करतो, कारण तो वेळ खूप आपल्याकडे अपुरा आहे आणि कारण तर मी तुमचंच लेकरू आहे, तर सर्वांनी समजून घ्यायचं आहे. आज अजून 2-3 भंतेजी बोलणार आहेत, त्यानंतर माझाही काहीतरी ते कार्यक्रम करणार आहेत. काय करतात ते मला माहीत नाही आहे, पण ते काहीतरी कार्यक्रम करणार आहेत. एक गोष्ट सांगतो तुम्हाला की ज्यावेळेला आदरणीय भदंत ज्योतिरत्न महास्तवी आमच्यातून निघून गेले आणि आमच्यातून निघून गेल्याच्या नंतर त्यांना अंतिम निरोप देत असताना आमची आई भावनेमध्ये म्हणाली, कोण? शोभाताई मोरे म्हणाली की भंतीचा पण कार्यक्रम आपण असाच करू. म्हणजे कोणता? तो नाही, हा कार्यक्रम आपण मोठ्या सन्मानाने आणि आनंदाने साजरा करू असं त्या बोलल्या. आणि निश्चित रूपाने आपण सर्वजण भिक्खूच्या पाठीशी आहात आणि ते आपण करत आहात. पुन्हा एकदा शब्दसुमनाने आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि पुढील प्रवचनाला आदरणीय पूज्यभदंत संबोधी थेरो हे बालपणापासून भंते जे आहे त्यांचं वास्तव्य कोल्हापूरला असते आणि ते इथे उपस्थित आहे. ते आपल्या सर्वांना धम्म प्रवचन करून आपल्याला संबोधित करतील. भक्ति को वंदना करता हूँ. भिक्षु संघ को अनुत्तर पुण्य भिक्षु संघ को मैं बार बार वंदना करते हुए आप सबके लिए मंगल कामना करता हूँ. सब बल प्राप्त बुद्धा, प्रत्येक बुद्धा आरहतों के प्रताप से आपका सब तरह से रक्षण हो, शांति, संपन्नता, क्षमता हो, सुलभ हो, आयु, आरोग्य, निर्माण सुख प्राप्त हो, सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सबकी स्वस्थ मुक्ती हो. त्याचं नाव लिहिताना उच्चार करताना आजपासून म्हणायचं आहे भंते प्रज्ञानंद महाथेरो साधू. संपूर्ण जगाला दुःखमुक्तीचा संदेश देणारे, दुःखमुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, ज्यांचं चित्त पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे शांत, गंभीर, चतुर आणि निष्कलंक होतं, असे ते देव आणि मनुष्याचे शास्ता, सुगतीन लोकविद, मनाचे सारथी, विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, तथागताच्या शुद्ध प्रज्ञेतून प्रकाशित झालेला बौद्ध धम्म, मजिमा पटिपदा, मानवी जीवनमार्ग, निसर्गातील शेवटच्या सत्वापर्यंत पोहोचावा या उद्देशाने स्वय तथागतांनी प्रस्थापित केलेला तथागताचा पूजनीय श्रावक संघ, ज्या महापुरुषाच्या महान आणि असीम त्याग प्रभावाने प्राचीन जम्बूद्वीपाचं बुद्धत्व भारतीय कोटी कोटी मनाला मिळालं, असे ते कोटी कोटी दिनदुबळ्याचे संजीवनी दाता, धम्मचक्र परिवर्तनाचे अनुपवतक, परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धम्मपीठावर उपस्थित पूज्य भदंत गुरुवर्य संघकीर्तीजी महास्तवी विपेशनाचार्य आणि भिक्खू संघ यांना प्रथमतः मी त्रिवार अभिवादन करतो. उपस्थित सद्धम्मातील धम्म उपासक उपासिका, प्रिय सज्जन हो, आपल्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करतो. आज उपसंपदेचा 20वा वाढदिवस साजरा करत असताना आणि त्या संबोधत असताना किंवा धम्म परिषदेचे नियोजन करत असताना आपण सर्वांनी केलेल्या सहकार्यातून हे धम्म परिषद आणि हा धम्म सोहळा इथे साजरा होत आहे. त्याच्या पाठीमागे हे करण्याचं कारण एक होतं की प्रत्येक तरुण भिक्षूमध्ये एक मोटिवेशन निर्माण व्हावं की तो भिक्खू बनावा. भिक्खू बनल्याच्या नंतर त्याने आपल्या आयुष्याचे काही वर्ष संघासाठी, धम्मासाठी आणि समाजासाठी त्याने आपले ते वर्ष त्याने दान करावे, त्याच्यासाठी हा एक प्रयत्न होता. आपण सर्वजण 3 महिन्यापासून याची प्रयत्नशील आहोत, करतो. 3 महिन्यापासून मी अनेक उपासकांना बोललो की आपण असा सोहळा करायचा. आम्ही ढेपे साहेबांना म्हणायचा, भंतेजी
दिवस खूप आहेत म्हणायचे ढेपे साहेब. मी त्यांना म्हणायचा, ढेपे साहेब 3 महिने कसे जातील आणि केव्हा जातील हे सांगताही येत नाही आहे. आणि मग 8 दिवसावर कार्यक्रम आला. 8 दिवसावर कार्यक्रम आल्याच्या नंतर माझा बीपी हाय व्हायला लागला. हातात काहीच नाहीये, करायचं कसं? भिक्खू संघ तर 60-70 येईल, 80 येईल, उपासक वर्ग येईल, करायचं कसं? तरी आमचे म्हणायचे हो होईल. आमचे सर्वजण म्हणायचे होईल. म्हणजे होईल या शब्दात सुद्धा ताकद होती, कारण तर पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये होती. कारण तर जितका सकारात्मक विचार आपण करू तेवढ्या चांगल्या गोष्टी आपल्याकडनं त्या घडत राहतात. अनेकाने अनेक जबाबदाऱ्या उचलल्या. छोट्या छोट्या जबाबदाऱ्या उचलणंही ते धम्माचं काम असतं. मी काही लोकांचे नाव विसरलो नाही आहे. तुम्हाला वाटत असेल भंतीजी विसरले असतील तर अजिबात नाही आहे. मी माझ्या प्रवचनाच्या शेवटी आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार करणार आहोत. आणि निश्चित रूपाने आपल्या प्रवेशद्वारावरच येत असताना सुंदर बुद्धाचं चित्र रांगोळीमध्ये अंकित एका भगिनीने केलं. म्हणजे आपल्यामध्ये आर्टिस्ट पण आहेत आणि तिचंही स्वागत आपल्याला करायचं आहे. सांगायचं हेच की भिक्खू हा विदर्भातून यावा, ब्रह्मदेशातून यावा, बांगलादेशातून यावा, म्यानमारमधून यावा, श्रीलंकेमधून यावा असं आपला सर्वांना वाटते ना. पण माझ्या घरातून भिक्खू निर्माण व्हावा हे किती लोकांना वाटते का? नाही वाटत. म्यानमारहून भंतीजीला आम्ही 1 दिवस देतो त्यांच्यासाठी. 1 दिवस इतके धार्मिक होतो आम्ही, पुष्पाचा वर्षाव करतो. भंतीजी निघून गेल्याच्या नंतर काय? मग माझ्या कुटुंबातून एक भिक्षू निर्माण व्हावा त्याच्यासाठी आता प्रयत्न करा. 2 मुलं असतील तर 1 दान करा, 1 मूल असेल तर तेही 1 दान करा. मी तुम्हाला सांगतो, माझ्या आईवडिलाला 13-14 मुलं नव्हती. पूर्वीचे काळामध्ये असायचे ना 2 मुलं, 3 मुलं, 4 मुलं. पण माझ्या आईवडिलाला मी एकटाच होतो आणि 1 बहीण होती, दुसरं कोणी नव्हतं. कारण तर जेव्हा आपल्याला कळालं की आपल्याला धम्माचं काम करायचं आहे आणि धम्माचं काम करत असताना एकदा संसार त्याग केल्याच्या नंतर एक आई नाही आहे, अनेक आई मिळतात. तुम्हाला एकच आई आहे, आम्हाला किती आहेत माहित आहे का? ज्या गल्लीत जाऊ तिथे कुठली जाधव आई भेटते, मोरी आई भेटते, कांबळे आई भेटते, तायडे आई भेटते, वेगवेगळ्या आया भेटतात. आणि मग काही म्हणतात, भंतेजी त्या कार्यक्रमातली होती ती तुमची सख्खी होती का ही सख्खी आहे? काय म्हणतात? सख्खी कोणती आहे? ती आहे का ही आहे? आम्ही म्हणतो ह्या सगळ्या सख्या आहेत, ह्या आहेत म्हणून आम्ही आहोत. म्हणून तुम्हाला भिक्खू संघाचं दायित्व स्वीकारावं लागेल आणि दायित्व स्वीकारल्याच्या नंतर भिक्खू संघ वाढावा लागेल. परिस्थिती फार भयानक आहे. सोशल मीडियाच्या या जमान्यामध्ये कुठलीही शहानिशा न करता, कुठलंही काही न करता, धम्मामध्ये आधी चांगले चांगले काम करणाऱ्या लोकांबद्दलही काही लोक अपशब्द वापरून त्याचा गैरउपयोग करतात. तर जोपर्यंत आपल्याला कुठलीही खात्री पटत नाही तोपर्यंत आपण कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही. भगवान बुद्ध काय म्हणतात? सत्य आणि असत्य याच्यातला जोपर्यंत फरक आपल्याला स्वतःला कळत नाही तोपर्यंत काही प्रतिक्रिया द्यायची नाहीये. सोशल मीडिया फार सोपं झालं. त्याचं जिवंत उदाहरण मी सांगतो. आम्ही पत्रकाचं PDF छापलं. पत्रकाचं PDF छापलं. जवळजवळ 1000 लोकांना मी फॉरवर्ड केलं. 1000 मधून एका कुठल्या तरी सदग्रस्तानं, कुठल्या माहिती आहे का, मेघ मल्हारच्या एका सदग्रस्तानं ते पत्र वाचलं 1000 लोकांमधून. आणि वाचल्यानंतर ढेपे साहेबांना फोन केला. अहो म्हणे हे पत्रक तर छापलं म्हणे, पण हे स्थळ कुठे आहे, परिषद कुठे होणार आहे हेच लिहिलं नाही म्हणे. तर त्यावेळेला सगळेजण बघत बसलो आम्ही. कारण तर वय झाला आता. संघाने डिक्लेअर केलं की आता महातेरो म्हणजे काय, तरुण का? महातेरो म्हणजे तरुण नाही आहे, हा आता म्हातारा झाला. संघाने डिक्लेअर केलं आणि तुम्हीही त्याचं स्वागत केलं की आता भंतेजी म्हातारे झाले. पण सांगायचं तात्पर्य हे की सोशल मीडिया बघत काहीच नाहीये. आला आपल्या समोर त्याला पुढे फॉरवर्ड करत बसायचं. तर सज्जनो, आपण सुज्ञ जाणकार आहात, चांगले लोक आहात. कुठलीही गोष्ट फॉरवर्ड करत असताना आपल्या हिताची, इतरांच्या हिताची आहे का नाही त्याचीही शहानिशा करावी. 20 वर्षाचा हा कालखंड पाहता पाहता निघून गेला. कधी कधी असं वाटते की 20 वर्ष आपल्या हातून निघून गेली, पण या 20 वर्षामध्ये खूप काही कमावलं सुद्धा. या कोकणाच्या अप्रांत प्रांतामध्ये, मुंबईच्या शहरामध्ये नव्हे तर राजस्थान पर्यंत मला काम करण्याची संधी मिळते.
2 दिवसापासून राजस्थानच्या लोकांचा फोन येतो, भंती जी आपकी यहाँ जरूरत है, क्योंकि हम लोग नए तरीके से बुद्धिज्म को अपनाना चाहते हैं और आप जैसे लोग हमारे यहाँ पे चाहिए. मग तिकडे गेल्याच्या नंतर इकडला माणूस आम्हाला फोन करतो, भंतीजी किती दिवस हो तिकडे, मग आपलं काय, मग या इकडे. तर सज्जनो, हे सर्व आपल्याला करता येते, पण त्याच्यासाठी आपल्याला आपल्या परिवारातून एक संघाचा सदस्य निर्माण करावा लागेल. हे धम्म परिषद घेण्याचा उद्देश एक होता की गेल्या 2007 पासून आपल्या वाशी या परिसरामध्ये धम्म परिषदेचं आयोजन झालं नाही. भिक्खुनी संघाचा दिवस होतो, मोठ्या सन्मानाने भिक्खुनी संघाचा दिवस होतो. भिक्खुनी, भिक्खू, उपासक, उपासिका यांचा सर्वांचा दिवस व्हायला पाहिजे आणि वर्षातून किमान 2 तरी कार्यक्रम या नवी मुंबई सारख्या नगरीमध्ये मोठ्या संख्येने संपन्न व्हायला पाहिजे. गट, तट, विहार हे सर्व एकत्रितरित्या धार्मिक कामामध्ये एकत्र येऊन जर केलं तर त्याचं व्यापक रूप स्वरूप, मोठं व्यापक रूप होईल आणि त्याच्यासाठी एक आपल्याला ते कष्ट करावे लागतील. निश्चित रूपाने आपण ते कष्ट करायचे आहे. आज आपण सर्वजण सकाळपासून उपस्थित आहात. आतापर्यंत आपल्याला बोलायची अनुमती नव्हती, पण आता मात्र आपल्या सर्व उपासकांना बोलायची अनुमती मिळणार आहे. जर तुम्हाला भिक्खू संघाबद्दल आणि माझ्याबद्दल 2 शब्द बोलून या धम्म परिषदेला शुभेच्छा द्यायच्या असतील तर निश्चित रूपाने काही मोजक्या लोकांनी शुभेच्छा द्यायच्या, नाही तर आपला टाइम 6:30चा आहे, आपल्याला 12 इथेच वाजतील, आहे की नाही. वेळ कसा निघून गेला कळाला का? कळालं पण नाही आहे. मला तर काल कोणीतरी म्हणत होते, भंतेजी म्हणे आपण 2 ते 6:30, मला वाटतं मोरे साहेबच बोलले, वेळ जास्त आहे म्हणले, आपण ब्रेक देऊया. वाटते का, आवडते का यांना ब्रेक? हवा आहे का यांना ब्रेकला? ब्रेकची काहीच हवा नाही. आतापर्यंत आपण ब्रेक घेतला, आता आपण वेग पेकडूया धम्माचं काम करण्यासाठी आणि वेगाने धम्माचं काम करूया. निश्चित रूपाने आपल्या सर्वांच्या प्रती लाख लाख मंगल मैत्री व्यक्त करतो आणि भिक्खू संघाला मी पुन्हा त्रिवार अभिवादन करतो की आज 20 वर्ष हा भिक्खू संघ सांभाळून आम्हाला घेत आहे. कारण तर लहानपणामध्ये किंवा सामान्य झाल्याच्या नंतर बऱ्याचशा गोष्टी चुका होत असतात, कारण शिक्षण घेत असताना प्रत्येकाकडून चूक ही होत असते. पण जे गुरुजी असतात, जे सिनियर भंतेजी असतात, ते आपल्या मुलासमान त्यांना सांभाळतात आणि त्यांना शिक्षण देऊन पुढील धम्म कार्याला ते पुढे नेतात.